शांती गोपाळ श्री तुकाराम 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 ज्ञानदेव 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 तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा जयांचे केलिया स्मरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होते ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निजखून हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसोनी ठाय तये वढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो न्याता ओम आप्यायन्तु ममांगानि वाक्प्राणश्चक्षुः श्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्त्व निराकरणं मे अस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु ते मयि सन्तु ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. कथा हे भूषण जनामध्ये सार तरले अपार बहु येणे निचिये कुडीचा उंचा वंदे होय हरीचे जो गाय गुणवाद देव त्याची माथा वंदी पाय धुळी दीप झाला कुळी वंशाची त्याची निंदा करी त्याची कुष्ठवाणी मुख संवदनी रजकाची तुका म्हणे नाही चोरीचा व्यापार विठ्ठलाचे सार नाम घ्यावे. संत सम्राट भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु श्री तुकोबाराय शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज वारकरी संप्रदायातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुकी अशा दयेमुळे अनुग्रहामुळे तुम्ही आम्ही या चातुर्मास्याच्या पावन कालामध्ये तथा
दीपावलीचा हा पावन प्रसंग आहे. या कालामध्ये आपण श्री तुकोबरायांची गाथा अर्थात तुकोपनिषद म्हणजेच तुकोबरायांच्या गाथेवर आपण दरवर्षीप्रमाणे अष्टादशाह या अष्टादशामध्ये श्री तुकोबरायांची गाथा त्या गाथेवर आपण चिंतन करत आहोत. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीद्वारा आयोजित तथा वेदांत सत्संग समिती त्याप्रमाणे श्री गुरु बाबांच्या प्रेरणेने बाबांच्या संकल्पनेतून हा साकार होणारा अष्टादशाह आणि या अष्टादशामध्ये तुकोबरायांची गाथा या आज अष्टादशामधील 10वा दिवस आहे आणि 10व्या दिवसाची तिसऱ्या सत्राची जी सेवा आहे ती बाबांनी माझ्याकडे दिलेली आहे. खऱ्या अर्थानं मी याची पात्रता माझ्या ठिकाणी नाही, याचा अधिकार योग्यता देखील नसताना देखील बाबांनी प्रवृत्त केलं. बाबांना नको म्हटलं सुरुवातीला, पण बाबा म्हटले करावंच लागेल. दुसरा एक भाव असा की या दृष्टीनं बसलो प्रवृत्त झालो परत की एकदा बाबूराव महाराज श्रीगुरू बाबूराव महाराज वडगावचे त्यांच्या तिथे गुरुजींचा पुण्यतिथी सोहळा होत असतो. त्या ठिकाणी एकदा गेलेलो असताना त्यांनी असंच मला प्रवृत्त केलं, एकदा बस म्हटले आणि प्रवचन कर. बाबांना म्हटलं बाबा माझी योग्यता नाही, मला सांगता यायचं नाही. नाही म्हटले बाबा बस म्हटले वर काहीतरी सांग. म्हटलं चुकन. ते म्हटलं काही नाही, तुझं चुकलं तरी बरोबरच आहे आणि बरोबर झालं तरी बरोबरच आहे. म्हणजे कसं, म्हणजे तुझ्यासाठी चांगलं आहे ते का. म्हटलं चुकलं तर कसं चांगलं आहे, बरोबर आलं तर कसं चांगलं आहे. तेव्हा त्याने एक भाव सांगितला मला, सद्गुरूंच्या समोर आपण बोललं पाहिजे, महापुरुषांसमोर आपण बोललं पाहिजे. बोलल्यानंतर आपलं जर काही चुकलं तर त्याच्यामध्ये पण आपला फायदाच आहे आणि जर आपलं बरोबर आलं तरी फायदाच आहे. मी म्हटलं असा कसा फायदा, चुकलं तर फायदा कसा आणि बरोबर आलं तर फायदा कसा. तेव्हा त्यांनी सांगितलं चुकलं ना तर तुला ती चूक सांगतील तुझी आणि चूक पदर तू सुधारून घेशील. अर्थात आपली चूक काय, आपलं अज्ञान काय, आपले दोष काय हे आपल्याला कळतील. मग आपण परत दोष करणार नाहीत, आपण परत सुधारू. म्हणून आपण तो एक भाव. आणि बरोबर आलं तर काय फायदा, तर ते म्हणले बरोबर झालं तर मग ते आशीर्वाद देतील. म्हणजे दोन्ही दृष्टीनं आपलं काय योग्यच आहे म्हटलं, योग्यचे आहे असं म्हटले बाबा की तू बोल म्हटले. चुकीचं झालं तरी तुझ्यासाठी योग्यच आहे आणि बरोबर झालं तरी योग्यच आहे. त्या नियमाला तो भाव समोर ठेवून मी खऱ्या अर्थानं प्रवृत्त झालो. आणि या अष्टादशामध्ये आपलं परमभाग्य आहे की तुकोबरायांच्या गाथेवर आपण चिंतन करत आहोत. तुकोबरायांची गाथा म्हणजे आपल्या जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणारा ग्रंथ आहे. आपलं जीवन परिपूर्ण व्हावं, परिपूर्ण होण्याकरताच आपला हा खरं जन्म आहे. जीवन जे आपल्याला प्राप्त झालेले मनुष्य देहाला आपण आलो आहोत ते याच्याकरताच आहे की आपल्याला जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त व्हावी. परिपूर्णता म्हणजे काय तर गाथेमध्ये परिपूर्णता आहे. परिपूर्ण म्हणजे काय तर काला म्हणजे काय परिपूर्णता म्हणजे जीवनाची ती कर्तव्यता प्राप्त करून घेणं. ज्याकरता आपला देह परमात्म्याने दिलेला आहे ते कार्य आपण साधून घेणं याला म्हणायचं परिपूर्णता. आणि गाथ्यामध्ये ती परिपूर्णता आहे. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आपला जर अधिकार कर्माचा असेल तर कर्माची परिसमाप्ती करून कर्माचं फल प्राप्त करून घेऊन, कर्माचं फल आहे अंतःकरणाची शुद्धी, त्यानंतर अंतःकरणाची स्थिरतेसाठी भगवत भक्ती उपासना आणि ती करून तदनंतर तत्त्वज्ञानाचा योग्य अधिकार प्राप्त करून घेऊन तत्त्वज्ञान प्राप्त करून जगताचा मिथ्यात्व निश्चय करून आणि जे जगताचं अधिष्ठान ब्रह्मस्वरूप जे आहे त्या ब्रह्मस्वरूपाचा आत्मत्वाने यथार्थ अपरोक्ष ज्ञान प्राप्त करून घेणं हे आपलं खरी इति कर्तव्यता आहे. परमात्म्याचं अपरोक्षत्वानं आत्मत्वाने ते दर्शन करून घेणं ही खरी जीवनाची इति कर्तव्यता आहे. तुकोबाऱ्या म्हणतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. खऱ्या अर्थानं विठ्ठलाचं आत्मत्वाने दर्शन करणं हीच खरी परिपूर्णता आहे. आणि ती परिपूर्णता प्राप्त करून देणारा ग्रंथ म्हणजे तुकोबरायांची गाथा आहे. पहा, केवळ कर्म उपासना तत्त्वज्ञान जो पारमार्थिक मनुष्य आहे त्याच्याकरताच उपदेश नाही, तर जो लौकिक आहे व्यवहार करणारा मनुष्य आहे त्याच्याकरता सुद्धा आपला व्यवहार कसा असावा की ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणाहून आपलं उत्थान व्हावं आणि जेणेकरून भगवत दर्शनाच्या दिशेने आपण जाऊ अशा प्रकारची उपदेशाची सरणी तुकोबरायांची आहे. प्रत्येक अभंगामध्ये, प्रत्येक या संत वाङ्मयामध्ये, प्रत्येक ग्रंथामध्ये, कारण हे आकर ग्रंथ आहेत. प्रकरण ग्रंथ वेगळा आणि आकर ग्रंथ वेगळा. प्रकरण ग्रंथामध्ये एकच विषय धरून त्या विषयाला अनुसरण बोललेलं असतं. अर्थात एखादा विवेक चुडामणी असेल, विचारसागर असेल, पंचदशी असेल, वृत्तीप्रभाकर असेल, जे ग्रंथ आहेत ते वेदांताचे प्रकरण ग्रंथ आहेत. कारण त्यांनी फक्त ज्ञानाला समोर ठेवून त्या अंगानेच पूर्ण प्रतिपादन केलेलं आहे. ते प्रकरण ग्रंथ आहेत. पण ज्ञानेश्वरी असेल, तुकोबरायांची गाथा असेल, एकनाथी भागवत असेल, आपल्या वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रय आहे ही. जशी संस्कृतमध्ये वेदांत प्रस्थानत्रयमध्ये भगवद्गीता, दशोपनिषदे आणि ब्रह्मसूत्र यांना प्रस्थानत्रय म्हणतात, तसं आपल्या वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रय म्हणजे ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, तुकोबरायांची गाथा आणि एकनाथ महाराजांचं भागवत हे 3 आहे.
म्हणून या प्रत्येक आपल्या वारकरी संप्रदायाच्या ग्रंथामध्ये, आकरण ग्रंथामध्ये पूर्ण विषय सांगितलेला आहे. पूर्ण विषय म्हणजे कर्म सांगितलं, उपासना सांगितली, तत्त्वज्ञान देखील सांगितलं. मग आपला जसा अधिकार असेल आपण तसं त्यामध्ये प्रवृत्त व्हावं आणि आपण ते फल प्राप्त करून घ्यावं, हे आपलं कर्तव्य आहे. पहा, अजून एक बाबांनी एकदा मला सांगितलं, श्रीगुरू बाबूराव महाराज एकदा आळंदीला आले होते. मी सुरुवातीलाच नवीन असताना 2-3 वर्ष आले असतील मला सुरुवातीला, म्हणजे 2013-14ची घटना असेल. श्रीगुरू कुंभार गुरुजी वारकरी संस्थेमध्ये राहत असताना गुरुवर्य बाबूराव महाराज नेहमी यायचे, दरवर्षी यायचे आळंदीला. तेव्हा आता थोडी प्रकृती स्वस्थ नसल्यामुळे दरवर्षी काही येणं होत नाही, पण पूर्वी दरवर्षी यायचे. काही भक्तमंडळी सोबत असायची, त्यांचे 10-15 भक्तमंडळी यायचे आणि मग ते पारायण करायचे माऊली मंदिरात आणि त्यांचा मुक्काम संस्थेमध्ये असायचा. तर मग मी तिथं असल्यामुळं आमची सहज ओळख झाली. ओळख झाल्यानंतर मग अगदी पहिल्यापासून मग पाठाला वगैरे मी असायचो तिथं. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मग मला एकदा बोलवलं त्यांनी. बस म्हणले बाबा. बसलो 2-3 वर्षापूर्वी, म्हणजे आळंदीत येऊन 2-3 वर्ष आली होते. बाबा आले आणि म्हटले, तू परमार्थ करण्याकरताच आला का आळंदीला? म्हटलं हो, परमार्थ करण्याकरताच आलो. मग परमार्थचं तुला स्वरूप कळालं का? म्हटलं नाही, परमार्थ स्वरूप नाही. आता हे कीर्तन करणं, प्रवचन करणं, हे वाचन करणं, ह्यालाच परमार्थ असं म्हणतो मी आणि ते करत आहे मी. ते म्हणले ठीक आहे, पण खरं परमार्थ करायचं आणि तुला परिपूर्ण परमार्थ मी तुला समजून सांगतो म्हटले. 4 गोष्टी मला तेव्हा त्यांनी सांगितल्या. अतिशय महत्त्वाच्या त्या गोष्टी आहेत. बाबा मला तेव्हाच म्हणाले, बाबा हे सांगण्याकरता 2 मिनिटामध्ये परिपूर्ण होऊन सांगून मोकळा होईल मी, पण ह्या 4 गोष्टी जीवनात आणण्याकरता परिपूर्ण जीवन सतत क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला, अशा प्रकारे सतत जागृत राहून, दक्ष राहून आपण जर जीवनाची कालक्रमांना केली तरच ही शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला ते प्राप्त होईल, अन्यथा ते प्राप्त होणार नाही. म्हणलं काय गोष्टीत नेमकं सांगा ना बाबा 4 गोष्टी. तेव्हा त्यांनी मला अतिशय सुंदर सांगितलं. 4 वाक्य लक्षात ठेव म्हटले. त्यांनी पहिलं वाक्य सांगितलं, परमार्थ सफल व्हायचं आहे ना तर पहिली गोष्ट आपल्या बोलण्यामध्ये बिनचूकपणा असावा. पहिली गोष्ट सांगितली काय? आपल्या बोलण्यामध्ये बिनचूकपणा असावा. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगा म्हटलं. दुसरी गोष्ट सांगितली आपल्या वागण्यामध्ये बिनचूकपणा असावा. पहिली गोष्ट सांगितली आपल्या बोलण्यामध्ये बिनचूकपणा असावा. दुसरी गोष्ट सांगितली आपल्या वागण्यामध्ये बिनचूकपणा असावा. तिसरी गोष्ट सांगितली आपल्या हेतूमध्ये बिनचूकपणा असावा. आणि चौथी गोष्ट सांगितली आपल्या समजुतीमध्ये बिनचूकपणा असावा. पहा, अतिशय महत्त्वाची वाक्य ते आणि त्यांच्या अनुभूतीतून सहज, जसं गुरुजी कोटी प्रकारामधून बोलतात तद्वत बाबांचे स्वतःची अनुभूती त्या वाक्याद्वारा सांगत असतात. त्याला आपल्याला कुठं वाटतं शास्त्र नाही, याला अनुसरण वगैरे, पण ते जे बोलतात ते सगळं शास्त्र असतं. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येते वेद, सदे सच्चिदानंद कान व्हावे ते. अशा प्रकारे महापुरुषांचं जीवन आणि त्याला 4ही गोष्ट 4 प्रमाण सांगितले. मी सांगतोय कशा करता, ही गाथेचं वर्णन करतोय मी. गाथा ही परिपूर्णता कशी आहे त्याने त्या 4 गोष्टी सांगितल्या आणि त्या 4ही गोष्टी त्यांनी गाथ्यातले प्रमाण दिले. पहा, पहिलं वाक्य सांगितलं आपल्या बोलण्यामध्ये बिनचूकपणा असावा, म्हणजे बोलणं चांगलं असावं. म्हणजे मला असं वाटलं की बाबा खोटं बोलू नये, आहे का नाही, शिव्या वगैरे देऊ नये, याला म्हणायचं असेल बाबांना की आपल्या बोलण्यामध्ये बिनचूकपणा असावा. पण त्यांनी प्रमाण दिलं मला काय? पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी, याला म्हणायचं आपल्या बोलण्यातला बिनचूकपणा. म्हणजे बोलायचं झालंच तर फक्त बोलायचं परमात्म्या संबंधी. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी, दुसरं काही वाचेने बोलायचंच नाही. अरे बापरे, म्हणलं फारच कठीण आहे. आपण तर व्यवहारामध्ये भरपूर बोलतो. ते म्हणले बोलायचंच नाही बाकीचं. आणि त्यांची अनुभूती आजसुद्धा बाबांना कधी फोन झाला ना तर ते बोलत नाहीत कधीच, व्यावहारिक बोलत नाही. आपण सहज फोन केला, काल परत फोन केला होता मी, सहज म्हटलं बाबा प्रकृती कशी आहे बाबा, ठीक आहे ना? हा, ते म्हटले प्रकृतीच्या ठिकाणी ठीक आहे, मी माझ्या ठिकाणी ठीक आहे. म्हणजे त्यांचं बोलणं जरी झालं तर फक्त परमार्थ संबंधी, अध्यात्म संबंधीच बोलतात. नुसतं बोलत नाही तर त्याचं अनुष्ठान जगतात, तसं की केवळ व्यवहारी संबंधी ते बोलतच नाहीत. म्हणून ते सांगितलं पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी, याला म्हणायचं आपल्या बोलण्यातला बिनचूकपणा. दुसरी गोष्ट सांगितली होती काय? आपल्या वागण्यातला बिनचूकपणा असावा, म्हणजे वागणं चांगलं असावं. म्हटलं आपलं वागणं म्हणजे दररोजचं दर्शन करून येणं वगैरे, हे सगळं गोष्टी. ते म्हणले वागणं म्हणजे आपला सदाचार जीवन असावं. आपल्या बाबांचं पण नेहमी वाक्य असतं काय? आचार भ्रष्टी सदा कष्टी, आहे का नाही? आपलं जीवन जर सदाचाराने संपन्न नसेल तर जीवनामध्ये कष्ट प्राप्त होतं, दुःख प्राप्त होतं. म्हणून सदाचार संपन्न आपलं जीवन असलं पाहिजे. तेव्हा त्याने सांगितलं प्रमाण, त्याला गाथेतलं प्रमाण. मला गाथा सांगायची. तर बाबा म्हटले जाईवो तो माते नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो, याला म्हणायचं वागण्यातला बिनचूकपणा असावा. पहिलं गोष्ट सांगितली बोलण्यात
बोलण्यातला बिनचूकपणा असावा, दुसरी गोष्ट सांगितली आपल्या वागण्यात बिनचूकपणा असावा, आणि तिसरी गोष्ट सांगितली आपल्या हेतूमध्ये बिनचूकपणा असावा. हेतू म्हणजे उद्देश आहे का नाही, उद्देश, कारण. मी परमार्थ किती करतो याच्यापेक्षा मी कशा करता करतो याला फार महत्त्व आहे म्हटलेले आहे का नाही. सतत रात्रभर दिवसभर आपलं चालूच आहे, ह्या देवाच्या दर्शनाला जा, त्या देवाच्या दर्शनाला जा, वारीला जा, तीर्थयात्रा करा, सगळं चालू आहे. पण अंतःकरणातला हेतू जर चुकीचा असेल तर त्याचं फल यथार्थ मिळणार नाही, त्याने जीवन परिपूर्ण होणार नाही. म्हटलं बाबा मग हेतू काय असावा नेमका आपला? तेव्हा त्यांनी प्रमाण दिलं मला. काय मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. अशा प्रकारचे त्यांनी वाक्य सांगितलं. म्हणजे आपला हेतू हाच असावा. अर्थात आपल्या अंतःकरणामध्ये मुमुक्षुता असावी. मुमुक्षुता म्हणजे मोक्षाची इच्छा, आणि तीसुद्धा कशी असावी म्हटले, तीव्र स्वरूपाची इच्छा असली पाहिजे, सतत मुमुक्षुता. विचारसागरामध्ये पण आलं पहा, साधन चतुष्टय संपन्न सांगत असताना विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व हे सांगत असताना सांगितलं, विवेक वैराग्य आणि समाधी षटक जरी कमी असेल थोडेफार तरी चालेल, पण मुमुक्षुता पाहिजे. मुमुक्षुता असेल निश्चित तर निश्चित हे पाठीमाग साधन निश्चित आपल्याला कधीतरी प्राप्त होतील आणि आपला पुढचा प्रवास सुरू होईल. म्हणजे मुमुक्षुता फार महत्त्वाची आहे. अर्थात बाबाने सांगितलं आपल्या हेतूमध्ये बिनचूकपणा असावा, आपला हेतू हाच असावा शुद्ध. काय मी उद्धार पावेन, आहे की नाही, काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेन, युगाहुनी वडील निमिषमाने. अशा प्रकारे आपला हेतू असावा. आणि चौथी गोष्ट सांगितली आपली समजूत बिनचूक असावी. हे 4 वाक्य आहेत ना, हे परिपूर्ण जीवन, हे परमार्थाचं परिपूर्ण जीवन. म्हटलं समजूत काय असेल नेमके, आता काय माहीत नेमकं. ते म्हटले समजूत ही बाबा, मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आई ठाऊ कसा भाग्य संता, नाही तुझा अनेक मागुता गा. याला म्हणायचं आपल्या समजुतीतला बिनचूकपणा. मी देह आहे अशा प्रकारची आपली समजूत आहे, ती भ्रांत समजूत आहे. आपण भ्रमिष्ठ आहोत म्हणून आपल्या या 4 हाताच्या आऊट हात किती 3.5 हाताचा जो देह आहे, या देहालाच आपण म्हणतो मी आहे, की नाही माझं नाव आहे आणि हे नाव माझंच आहे आणि देह म्हणजे मी आहे. अशा प्रकारची आपली समजूत आहे ती भ्रांत समजूत आहे, भ्रमिष्ठ आहोत आपण, म्हणून ही समजूत दुःखाला कारण ठरते. आणि मी तो वासुदेव तत्वता ही जर यथार्थ समजूत झाली तर निश्चित त्याचं जीवन परिपूर्ण होतं आणि परत जीवन ज्ञानाने परिपूर्ण होतं. वेदांतामध्ये म्हटलं, पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये केवळ ज्ञानाच्या नंतरसुद्धा भक्ती मांडलेली आहे की नाही. चहुपुरुष अर्थाची श्री भक्ती जैशी. मग इथं लावून घ्या आपण, परत पाठीमागे या थोडं, की एकदा ज्ञान प्राप्त झालं की परत पथ्यनाम विठोबाचे. आपल्या बोलण्यातला बिनचूकपणा जो आहे ना, पथ्यनाम विठोबाचे, म्हणजे ज्ञानाच्या नंतर जी प्रेम लक्षणात्मिका भक्ती किंवा ज्ञान लक्षणात्मिका भक्ती जी आहे ती म्हणजे आपल्या जीवनाची परिसमाप्ती, परिपूर्णता आहे. अशा प्रकारचं परिपूर्ण जीवन या गाथेमध्ये सांगितलेलं. आता मी 4 प्रमाण जे सांगितले ते सगळे गाथेमध्ये आहेत. आणि आपलं असंही जीवन गाथेच्या द्वारा आपलं चिंतन होत आहे. आपलं अतिशय परम भाग्य आहे. बाबांच्या कृपेने आपण सर्वजण गाथेत चिंतन करत आहोत. आपलं परम भाग्य आहे. पहा, आता आपल्याला जे सेवेला जे अभंग दिलेत त्याचा आपण थोडासा विचार करूया. आपल्याला ह्या देवडीकर प्रतीनुसार किंवा गीता प्रेसच्या अनुसार 2051 ते 2068 अभंग आपल्याला आलेले आहेत. त्याचा आपण क्रमशः आता विचार करूया. पहा, 2051 पहिला अभंग. कथा हे भूषण जनामध्ये सार, तरले अपार बहु येणे, निची कुळीचा वंचा वंदे होय, हरीचे जोगाय गुणवाद. देवत्याची माथा वंदी पाय धुडी, दीप झाला कुळे वंशाची. त्याची निंदा करी त्याची कुष्ठवाणी, मूक संवदनी रजकाची. तुका म्हणे नाही चोरीचा व्यापार, विठ्ठलाचे सार नाम घ्यावे. हा जो पहिला जो अभंग आहे, या अभंगामध्ये हा जो अभंग आहे हा कीर्तनप्र प्रकरणातला आहे. आणि या कीर्तनप्र प्रकरणातील असून या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय भगवंताची कथा आणि त्या भगवंताची कथा करणारा जो भगवत भक्त आहे त्याची गरिमा प्रतिपादन करतात. अर्थात त्याचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करत आहेत. पहा, पहिलाच अभंग जो आहे आपल्याला कथेपर कीर्तनपर आलेला आहे. अर्थात भगवंताची भक्ती. आतापर्यंत आपण अनेक प्रकरणं पाहिले. काही भगवान परमात्म्याबरोबर भांडण झालं पाठीमागच्या प्रकरणामध्ये, एक लढिवाळपणाने भगवंताशी एक भांडण, लढिवाळपणा सलगीचं भांडण. पण आपल्याला भांडणाचं एक सुद्धा अभंग आलेला नाही. आपलं आता कीर्तनपण प्रकरण आहे, कारण आपल्याला भांडता येत नाही. वा, कथा हे भूषण जनामध्ये सार, तरले अपार बहु येणे. तुकोबाराय म्हणतात हे कथा जी आहे ना, ते जनामध्ये कथा हे भूषण सार येणे, अपार बहु तरले. ही जी कथा आहे ही जनामध्ये सार आहे. जगतामध्ये जी भगवंताची कथा आहे ना, हे सर्व साधनांचे सार आहे आणि तेच भूषण आहे. आणि या कथेच्या द्वारा
अनेक पुष्कळ लोक तरलेले आहेत आणि अनेक भगवत भक्त या कथेच्या द्वारा तरलेले आहेत. पहा, म्हणून तर तुकोबार म्हणतात ना, करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर, आम्हा संसार आ आ आ काय करी, म्हणू हरीचे दास लेवो ते भूषण. तुकोबार म्हणतात ही कथा जनामध्ये जगतामध्ये सार आहे, म्हणून आम्ही काय करू याची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी, म्हणू हरीचे दास लेवो ती भूषणे, कापे तया भेने कडे काळ. ही जी कथा आहे ना, आम्ही कथा करू, अजून काय करू, नामाचा गजर करू. आणि असं करत असताना आम्हाला संसार काय करी, मग हे काय नाही, एकदा कथा जो करतो त्याला संसार काय करी, काही न करी, म्हणजे संसार काही करत नाही. आम्हास काय संसार तो कोण लेखे, आम्हा सखे हरिजन, अर्थात संसार त्यांच्या पुढे चालत नाही, काही त्यांची शक्ती चालत नाही. अशा प्रकारे जो भगवत भक्त आहे तो कथा करतो, त्याच्या ठिकाणी संसार काही करत नाही. आणि या कथेच्या द्वारा पुष्कळ लोक तरले. पहा, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची, कथा पापनासी, उद्धरिले दोषी, समाधी कथेशी मूढ जना. अशा प्रकारे कथा ही जनामध्ये कशी आहे, श्रेष्ठ आहे, सार आहे. पुढे म्हणतात पहा, येणे अपार बहु तरले. या कथेच्या द्वारा अनेक लोक, पुष्कळ लोक तरले. एक प्रमाणे परीक्षिती राजा दुसरे प्रमाणे परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा, मुक्त झाला वाचा उच्चारिता. अशा प्रकारे परीक्षिती राजाने देखील कथा श्रवण केली, उच्चारण केलं भगवंताचं, म्हणून त्यांचे देखील या जगतामध्ये उद्धार झाला. अनेक, एकच नाही तर अनेक उदाहरणं आहेत. पहा, पुढे म्हणतात, नीचिये कुडीचा उंचा वंदे होय, हरीचे जो गाय गुणवाद. पुढे म्हणतात, नीचिये कुडीचा उंचा वंदे होय, हरीचे जो गाय गुणवाद. जो भगवत भक्त आहे, जो हरीचे गुणवाद गातो, तो नीचिये कुळीचा उंचा वंदे होय. नीचा म्हणजे नीच कुळातील जरी असेल तरी देखील तो कसा होतो, उंचा होतो, म्हणजे वंदे होतो, म्हणजे श्रेष्ठ वंदनीय होतो. हा एक अर्थ आपण करू शकतो. दुसरा एक अर्थ असाही अर्थ करू शकतो की जो नीचिये कुळीचा वंदे उंचा, हरीचे जो हरीचे जो गुणवाद गाय, तो उंचा नीचिये कुळीचा वंदे होय. म्हणजे हरीचा जो गुणवाद गातो तर तो उंचा म्हणजे इथं करायचं श्रेष्ठ कुळातील व्यक्तीसाठी सुद्धा तो कसा होतो, वंदनीय होतो. कोण, जो भगवत भक्त हरीचा जो गुणवाद गातो तो कसा होतो, वंद्य होतो. जसं वाल्मिक ऋषी हे का नाही, आपलं नीच कुळातील जरी जन्म असेल आपला, पण त्यांचं जर कर्तृत्व, त्यांचं कर्तव्य श्रेष्ठ असेल तर ते इतर जे श्रेष्ठ कुळातील व्यक्ती असतील त्यांच्याकरता त्यांचं जीवन ते वंदनीय ठरत असतं. पान तुकोबार म्हणतात काय, ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला, कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी. अर्थात वंदनीय झाले वाल्मिक ऋषी. अगोदर त्यांचं जीवन पूर्व जीवन जेव्हा नारद महर्षींची भेट होण्याच्या पूर्वीचं जीवन त्यांचं पूर्ण पापमय जीवन, पूर्ण जीवन दुष्टकर्म जीवन त्यांचं, की त्यांनी किती ब्रह्महत्या केल्या, किती राशीच्या राशी ब्रह्महत्या केल्या, एवढं पातक त्यांच्या ठिकाणी होतं, तरीसुद्धा ते कसे झाले, वंदनीय ठरले. बरं, किती वंदनीय ठरले तर भगवान परमात्मा स्वतः रामप्रभू बोलत आहेत, बोलेला वाल्मिक तैसेची करीन आणि वर्तुनी दावीनं नामा म्हणे. अशा प्रकारे श्रेष्ठ ठरले कोण, वाल्मिक ऋषी. बाबा पण सांगत असत, पहा, आपला जन्म कुठल्या कुळामध्ये व्हावा, कुठल्या वर्णामध्ये व्हावा हे आपल्या हातामध्ये नाही ना, हे का नाही. आपल्या हातामध्ये काय, बाबा एक सांगत असतात वाक्य ते, दैवायत्तम कुले जन्म मदायत्तम तू पौरुषम. आपला कुठल्या कुळामध्ये जन्म व्हावा हे आपल्या हातामध्ये नाही, पण आपण नीच कुळात जरी जन्माला आलो तरी पण आपण कसं श्रेष्ठ होऊ, कसं जेणेकरून आपल्या भगवत दर्शन प्राप्त करता येईल हे आपल्या हातामध्ये आहे. कारण वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही वर्णाचा असू द्या त्याला सर्व साधना सांगितलेली आहे. मग तिथून त्याचं उत्थान होतं. फक्त आपला आग्रह सुटला पाहिजे, दुराग्रह सुटला पाहिजे. अर्थात जे आपले पूर्वग्रह, दूषित पूर्वग्रह असतात आपण सोडले पाहिजे. म्हणजे बाबांच्या भाषेत बाबा सांगत असतात, आपल्याला मला
नैवेद्याचा अधिकारच का नाही, मला त्याचा अधिकारच का नाही. अरे त्याचा अधिकार असण्यापेक्षा तुला फलाची अपेक्षा आहे ना. मग तुला जेणेकरून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे फल प्राप्त करून घ्यायचे. मग शास्त्राने जी साधनं सांगितली ती आपण साधनं केली पाहिजेत. त्याच्याकरता आपला दुराग्रह असता कामा नये. असं जर दुराग्रह सोडला तर निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. पा निचिय कुळीचा उंचा वंदे होय, हरीचे जोगाय गुणवाद. पुढे म्हणतात, देव त्याची माथा वंदी पाय धुळी, दीप झाला कुळी वंशाची ये. पहा, देव त्याची पायधुळी माथावंदी, वंशाची कुळी दीप झाला. असा जो भगवत भक्त आहे ना, जो कथा करतो, भगवत भजन करतो, नामसंकीर्तन करतो, असा जो भक्त, त्या भक्ताची पायधुळी देव पायधुळी माथावंदी, म्हणजे तो असा भगवत भक्त, त्याची पायधुळी जी आहे अर्थात चरणरज आहेत, त्या चरणरजाची अपेक्षा भगवान स्वतः करतात. केवळ अपेक्षा करून थांबत नाहीत, तर त्याचं चरणरज, चरणाची माती आपल्या मस्तकावर धारण करतात. अर्थात त्या भगवत भक्ताला काय करतात, वंदना करतात. आहे का नाही. चरणीचे रज वंदी शिवळ पाणी, नाचती कीर्तनी त्यांचे माथा, किंवा देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालते मागे मागे. अशा प्रकारचा श्रेष्ठ तो भगवत भक्त आहे, जो कथा करणार आहे, नामसंकीर्तन करणार आहे, तो श्रेष्ठ आहे, तो वंदनीय आहे. आणि भगवान परमात्मा देखील त्याच्या चरणरजेला वंदना करतो. दीप झाला कुळी वंशाची, आणि वंशाची कुळी दीप झाला. असा जो भगवत भक्त आहे की तो वंशाचे कुळी दीप झाला. आपल्या ज्या वंशामध्ये, ज्या कुळामध्ये जन्माला आला ना, त्या ठिकाणी काय होतो, दीप होतो. दीप होतो म्हणजे काय, दीपाप्रमाणे स्वज्वळ होतो, प्रकाश देणारा होतो, म्हणजे स्वतःचा उद्धार करून घेतो. आणि आपल्याबरोबर कालच अभंग प्रमाण गेलं वाटतं, 42 उद्धरती, आहे का नाही. स्वतःचा उद्धार होतोच, पण आपल्या कुळातील, आपल्या आईच्या कुळातील, आपल्या वडिलांच्या दोन्ही कुळातील दोन्ही पक्षपाही उद्धरती. अशा प्रकारे सर्वांचा उद्धार करतो. दुसरा एक अर्थ आपण असा करू शकतो की जी त्याचं नीच कुळ असेल तर त्याची श्रेष्ठता जगतामध्ये नाही, प्रसिद्धी नाही, त्याच्या कुळाला कोणी मानत नाही. पण असा हरिभक्तपर्यंत जन्माला आला, त्यांनी कथा केली, त्यांनी भगवंताचं गुणवाद केलं, तर त्याच्या कुळाची प्रसिद्धी जगभरात होते. हा एक अर्थ आपण करू शकतो की वंशाचे कुळी दीप झाला. आणि जसं आपल्या वंशाला, आपल्या कुळाला काय धन्यता प्राप्त करून दिली, जसं नामा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला, वंश उद्धरीला माळियांचा. अशा प्रकारे सावता महाराज आणि त्यांचं जीवन, त्यांचं पूर्ण माळियांचा काय केला, उद्धार केला. म्हणून म्हणतात दीप झाला कुळी वंशाची. आणि असा हरिभक्तपर्यंत जो असेल त्याच्या कुळाला धन्य दिलीच ना. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. अशा प्रकारे त्याच्या कुळाला धन्यता दिली आणि त्यांच्या आईबापाला देखील तुकोबाराने धन्यता दिली. पुढे म्हणतात, त्याची निंदा करी त्याची कुष्ठवाणी, मुख संवदनी रजकाची. अर्थात त्याची निंदा करी, त्याची म्हणजे कोणाची, तर भगवत भक्ताची. त्याची कुष्ठवाणी, ज्याची निंदा करी त्याची कुष्ठवाणी. त्याची पद एकदा भक्ताकरता घ्यायचं आणि एकदा जो निंदा करतो त्याच्याकरता घ्यायचं. पहा, त्याची निंदा करी, मग त्याची म्हणजे भगवत भक्ताची. असा जो भगवत भक्त आहे, कथा करणार आहे का नाही असा. आणि त्याची निंदा जो करीन, म्हणजे जो निंदा करतो भगवत भक्ताची, त्याची वाणी कशी हो, कुष्ठवाणी हो, कुष्ठ रोगाने संपन्न हो. कुष्ठरोग सर्वांना माहिती आहे, रक्तपित्याला म्हणतात. अशा प्रकारे त्याच्या मुखाला हा रोग हो, अशा प्रकारे तुकोबार म्हणतात. आणि त्याचं मुख म्हणजे काय आहे, तर रजकाची संवदनी मुख, किंवा रजकाची संवदनी मुख असा अर्थ होईल. की रजकाची म्हणजे धोब्याची, जो परीट असतो त्याची जी संवदनी आहे. संवदनी म्हणजे कपडे धुण्याचं पात्र म्हणा, कपडे धुण्याची जागा. जसे त्या ठिकाणी एक हौद पात्र म्हणतात त्याला, की जे परीट लोक असतात सर्व गावांचे कपडे धुतात आणि त्या संवदनीमध्ये सगळ्या कपड्यांचा मळ साचलेला असतो. अशा प्रकारची ह्या निंदा करणाऱ्याचं मुख म्हणजे ती रजकाची संवदनीच आहे. पुढे म्हणतात, तो का म्हणे नाही चोरीचा व्यापार, विठ्ठलाचे सार नाम घ्यावे. आणि हा जो व्यापार आहे कोणता, कथा करणं, कीर्तन करणं. आता जो भौतिक अर्थ आपण करतो तो अर्थ इथं नाही करायचा. जो खऱ्या अर्थानं जो कथा करतो, खऱ्या अर्थानं जो कीर्तन करतो, तो म्हणजे चोरीचा व्यापार नव्हे. चोरीचा व्यापार नाही म्हणजे काय, चोरीचा व्यापार कसा असतो, लपून छपून करण्यासारखा असतो. का चोरी करत नाहीत, लपून चोरी करतात. है का नाही. चोराच्या मनात चांदणे, मग चांदण्याची पण त्यांना भीती असते, म्हणजे कुणीतरी आपल्याला चांदण्याच्या प्रकाशामध्ये पाहिल, है का नाही. म्हणजे चोरून ते व्यापार करतात. चोरीचा व्यापार लपून करण्यासारखा असतो. पण इथं जो व्यापार आहे कथा करणं, कीर्तन करणं, हा चोरीचा व्यापार नाही, तर तो उघडा आहे. है का नाही. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा, हे का नाही. किंवा
नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. अशा प्रकारचं हे आपलं नाही ना, आपलं ओपन करण्यासारखं आहे, उघडा करण्यासारखं आहे का नाही. आपला परमार्थ कसा आहे, उघडा आहे, तो लपून छपून करण्यासारखा नाही. आणि विठ्ठलाचे सार नाम घ्यावे, हा जो व्यापार आहे तो चोरीचा व्यापार नव्हे. तर विठ्ठलाचं नाम कसं आहे म्हटले, सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शुळपाने जपत आहे वारंवार. आता पुढचा अभंग पहा, काही चुकलं तर सांगत जा. टाळ घोळ सुख नामाचा गजर, घोष जय जयकार ब्रह्मानंद. गरुड टके दिंडी पताकांचे भार, आनंद अपार ब्रह्मादिका. आनंदे वैष्णव जाती लोटांगणी, एक एकाहुनी भद्र जाती. तेने सुखे सुटे पाषाणा पाझर, नष्ट खळ नर लुब्ध होतील. तुका मने सोपे वैकुंठासी जाता, रामकृष्ण कथा हिची वाट. तुकोबाराय या अभंगामध्ये कीर्तनाचं स्वरूप सांगतात. आणि कीर्तनाचं स्वरूप सांगून जो जीवनमुक्त महापुरुष आहे, त्या जीवनमुक्त महापुरुषाला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी होणारा जो व्यवहार, तो कुठल्या व्यवहाराचा आश्रय घेतो, आधार घेतो, त्याचं आलंबन काय असतं, त्याचा विचार या अभंगामध्ये करतात. पहा, टाळ घोळ सुख नामाचा गजर, घोष जय जयकार ब्रह्मानंद. टाळांचा घोळ आहे का नाही, म्हणजे परत परत टाळ वाजून घोळ होतो टाळांचा, आहे का नाही. घोळ घोळा वाजती टाळ, झन झना नाद रसाळ. उदो झाला पाहली वेळ, उठा वाचे वदा गोपाळगा. अशा प्रकारे भगवत भक्त वैष्णव काय करतात, टाळांचा झन झना नाद करतात, टाळ घोळ. अजून हरिनामाचा गजर, हरिनामांचा गजर करतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, हे का नाही, तुकाराम, हे का नाही. राऊत बाबा नेहमी सांगतात, पहा मग करतो गजर केला पाहिजे आपण. म्हणून हरिनामाचा गजर. पुढे म्हणतात घोष जय जयकार ब्रह्मानंद, जय जयकारांचा घोष. आणि त्याच्याद्वारा काय होतं, मग ब्रह्मानंद प्राप्त होतो. अर्थात भक्तीचं सुख पाहिजे सांगतात की भक्ती करत असताना भगवान परमात्म्याच्या सगुण स्वरूपाचा देखील आनंद प्राप्त होतो, त्याच्याशी संवाद करता येतो, भक्ती सुखाचा आनंद लुटता येतो. आणि याच्याद्वारा केवळ तोच आनंद, द्वैतातला आनंद, सगुणाचा आनंद नाही तर ब्रह्मानंद सुद्धा प्राप्त होतो. म्हणून जय जय घोष जय जयकार ब्रह्मानंद, ऐका नाही. पुढे म्हणतात गरुड टके दिंडी पताकांचे भार, आनंद अपार ब्रह्मादिका. अजून सांगतात त्या स्वरूप कसं ते भजनाचं, तर गरुड टके, गरुडाच्या चिन्हाने चिन्हांकित असणारा जो पताक आहे, पताकावर चिन्ह असतं ना गरुडांचं. आणि दिंडी म्हणजे इथं अर्थ केला विना. तिथं त्यांच्या भजनामध्ये हे साधनं असतात. आणि या साधनाच्या द्वारा जो आनंद घेतात ना, त्या आनंदाने अपार आनंद ब्रह्मादिका. ब्रह्मादिका देवांना देखील त्यांचा आनंद होतो. म्हणजे यांच्या आनंदाकडे पाहून ते आनंदी होतात. हे काय, जसं सांगत असत, तुमच्या चेहऱ्याकडे पाहून आम्हाला आनंद होतो. काय करता तुम्ही एवढा आनंदासाठी? आम्ही दुसरं काहीच नाही करत. सदा नाम घोष तेने, आपलं सदा नाम घोष करू हरी करता, तेने सदा चित्ता समाधान. आणि समाधान असलं की आनंद आहेच तिथं. म्हणजे इथं समाधान नाही, तिथं आनंद कसा राहील? मग तिथं अशांतस्य कुत सुखम, अशांत असेल सुख कसं राहील, आनंद कसा राहील? मग इतरांना देखील त्याच्याकडे पाहून दुःख होईल, आनंद होणार नाही. तसं ब्रह्मादिक देवाने या भगवत भक्ताकडे पाहिल्यानंतर आनंद होतो. पुढे म्हणतात पहा, आनंदे वैष्णव जाती लोटांगणी, एक एकाहुनी भद्र जाती. जे वैष्णव आहेत ना ते आनंदाने काय करतात, एकमेकांना लोटांगणी जातात. एक एकाहुनी भद्र जाती. ते भगवत भक्त कसे आहेत म्हटले, एक एकाहुनी श्रेष्ठ आहेत म्हटले. भद्र जाती म्हणजे हत्तीप्रमाणे बलवान श्रेष्ठ आहेत आमचे वैष्णव, हे का नाही. एक प्रमाणाचे वर्णाभिमान विसरले याते, एक एका लोटांगणी जाती रे. निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे, पाषाणा पाझर सुटती रे. नाचते आनंद कल्लोळे पवित्र गाणे नामावळी रे. हे का नाही, किती सुंदर समर्पप्रमाणे. वर्णाभिमान विसरली याती. जे भगवत भक्त आहेत ह्याचा अनुभव घ्यायचा असेल ना, वारीलाच यावं लागेल. पहा, हे का नाही. वारीला जर आलं तर मग ह्याचा आपल्याला अनुभूती प्राप्त होते. इतरने तर किती गप्पा मारल्या, आणि वारीला जर नाही गेलं, वैष्णवांना नाही पाहिलं, एकमेकांना लोटांगण नाही गेलं तर त्याचा काय आनंद आहे? हे का नाही. आनंद घ्यायचा असेल तर ते अनुभवाची जोगे नव्हे बोला ऐशे, है की नाही. वर्णाभिमान विसरली याती, एक एका लोटांगणी जाती रे. ते भगवत भक्त कशा आहेत, त्यांच्या ठिकाणी कुठलाच अभिमान त्यांच्या ठिकाणी राहिला नाही. वर्णाचा अभिमान नाही, आम्ही श्रेष्ठ वर्णातले आहोत, ब्राह्मण क्षत्रिय हे शूद्र आहेत, अशा प्रकारचा कोणालाच कुठला अभिमान नसतो. मग एक एका लोटांगणी जाती रे. मग एकमेकांना काय करतात, ते लोटांगणी जातात. का बरं असं करतात? कारण त्यांचं चित्त नवनीताप्रमाणे एकदम शुद्ध निर्विकार झालेलं आहे. जसं नवनीतामध्ये कुठला विकार आहे? कुठलाच विकार नाही. आता नवनीताच्या अगोदर जी प्रक्रिया होते सगळी प्रक्रिया होऊन त्यातले विकार सगळे निघून गेलेले आहेत, आणि त्यांचं शुद्ध चित्त नवनीताप्रमाणे निर्विकार झालेलं आहे. म्हणून ते आता असे झाले. आणि यांच्याद्वारा मग काय होतं, पाषाणा पाझर सुटती रे. इथे पहा,
तेने सुखे सुटे पाषाणा पाझर नष्ट खळ नर लुब्ध होती. की तेने सुखे म्हणजे या भगवत भक्तांच्या सुखाच्या द्वारा पाषाणा पाझर सुटेन. जे पाषाण आहेत ना त्यांना देखील पाझर म्हणजे ओलावा सुटतो, त्यांच्यातून पाणी गळतं. पहा एकदा इथे घडलेली घटना म्हणतात. चौखंडे महाराज बोलले की भामचंद्रावर असताना आत्ता पाठीमागे घटना घडलेली, सगळे साधक मंडळी नाचत होते, भजन करत होते आणि अचानक पाषाणातून पाणी यायला लागलं. पाऊस नाही पडलेला बरं का, वरचा पाऊस नव्हता, काही नाही, आपोआप लगेच पाषाणातून पाणी खाली पडू लागलं. म्हणजे पाषाणा पाझर सुटती रे, ही वस्तुस्थिती आहे. नष्ट खळ नर लुब्ध होती. नष्ट खळ नर शुद्ध होती. हा ठीक आहे, तो पण अर्थ आपण पाहूया. नष्ट खळ नर लुब्ध होती. इथं असा अर्थ केला, लुब्धचा अर्थ केलाय दंग, तल्लीन, आकर्षित होतात. कोण? नष्ट खळ आणि नष्ट नर आणि खळ नर. म्हणजे नष्टचा अर्थ करू आपण की जे पापी मनुष्य आहेत, आणि खळ असे पापी खल जे आहेत, दुसऱ्यांना त्रास देणार आहेत, ते सुद्धा कसे होतात या भगवत भजनामध्ये आल्यानंतर लुब्ध होऊन जातात, म्हणजे आकर्षित होतात, तल्लीन होऊन जातात या भजनामध्ये, हे का नाही. आणि शुद्ध होती, ते पवित्र होतात, शुद्ध होतात, असा अर्थ आपण करू शकतो. खट नट यावे, शुद्ध होऊन जावे. कसंही या, इथं आल्यानंतर मात्र शुद्ध होता येतं. पुढे म्हणतात पहा, कारण आपण इथं येण्याच्या अगोदर कसे होतो माहिती आहे, पण आपण साधू संतांच्या संगतीमध्ये आलो की आपल्यामध्ये कसा बदल घडला हे आपल्याला पण सांगता येत नाही. हळूहळू आणि अजून फार बदल होणार आहे, ते निश्चित त्यांच्या कृपेने होणारच आहे. पुढे म्हणतात पहा, तुका म्हणे सोपे वैकुंठासी जाता, रामकृष्ण कथा ह्याची वाट. म्हणजे ही वाट आहे ना, जी कशी आहे, सोपी वाट आहे. कुठे जाण्याकरता? वैकुंठाला जाण्याकरता. वैकुंठ पदाचा आपण अर्थ दोन्ही अंगाने घेऊ शकतो. म्हणजे देश विशिष्ट पण घेऊ शकतो आणि एक स्वरूप विशिष्ट पण घेऊ शकतो. वैकुंठ हे का नाही, म्हणजे भगवान परमात्म्याचं स्वरूप. त्याचं काय? विगता कुंठा गतीही यस्मात सह वैकुंठ. अर्थात ज्या ठिकाणी सर्व गती स्थिर होतात, सगळ्या गती थांबतात, त्याला म्हणायचं वैकुंठ. असं मोक्षधाम. त्या ठिकाणी गेल्यानंतर कुठली गती आहे का? आता परत नाही ना गती. तद्धाम परम मम यद्गत्वा न निवर्तन्ते. तद्धाम परम मम हे जे स्वरूप आहे त्याला म्हणायचं वैकुंठ. आणि दुसरा आपण अर्थ का देशविशिष्ट घेतला भगवान परमात्म्याचं धाम, तरी ठीक आहे, त्या वैकुंठ जाण्याकरता सुद्धा ही सोपी वाट आहे, का नाही. हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. पुढचा अभंग पहा. देखो वेखी करीती गुरु, नाही ठाऊका विचारून, वर्मते न पडे ठाये, पांडुरंगाविन काही, कळा शिको येतीन, प्रेम नाही कोणा हाती, तुका म्हणे सार भक्तीने न ते गव्हार. या अभंगामध्ये पहा, परमार्थाचं खरं वर्म न जाणता जो परमार्थ करण्याकरता प्रवृत्त होतो, त्याच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्याला परमार्थाचं फल प्राप्त होत नाही, त्याची फट फजित होती. पहा, देखो वेखी करीती गुरु, नाही ठाऊका विचारून. एकाने गुरु केला मग त्याचं पाहतो आणि मग दुसराही गुरु करतो. एकाने का गुरु केला? त्याला माहीत झालं आहे, शास्त्रामध्ये पुढे श्रवण केलं आहे, गुरुशिवाय परमार्थ होत नाही. गुरुवे न कवन बतावे वाट, बडा बिकट यम घाट. आहे का नाही. परमार्थ करायचं असेल तर गुरु लागतोच, गुरुशिवाय परमार्थ होत नाही. म्हणतात आमचा भक्त देव आहे. अहो देव जरी असेल तर देवाला काहीतरी गुरुरूपात यावंच लागेल, ज्ञान द्यावं लागेल, हे का नाही. म्हणून त्याला गुरुशिवाय परमार्थ करता येत नाही. म्हणून एकाने गुरु केला. तस काय? तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी हे श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. असं त्या एकाने जाणलं आणि मग त्याने काय केलं? गुरु प्राप्त करून घेतले आपल्या जीवनामध्ये. पण त्याला वर्म कळालं. पण दुसरा जो आहे ना, तो काय करतो? याचं पाहतो, तो म्हणतो आपल्याला पण गुरु प्राप्त झाले पाहिजे, पण त्याला माहीत नाही, वर्म नाही माहीत त्याला. गुरु कशाला म्हणतात, गुरु कशा करता करायचे असतात, गुरुपासून काय प्राप्त करून घ्यायचं काहीच माहीत नाही. गुरुचं लक्षण माहीत नाही. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपळ जे असतात ते गुरु, ते नाही. त्याला वाटतं बांधकाम करतात ते गुरु हे का नाही. किंवा दुसरं काही बी करतात. भरपूर जगतामध्ये कीर्तन करत फिरतात, म्हणजे ते गुरु. म्हणजे कीर्तन करणारे गुरु नसतात असं मला म्हणायचं नाही. माझं असं बोलणं नाही, पण एक सहज सांगतो की गुरुचं लक्षण त्याला माहीत नव्हतं. म्हणून यांनी गुरु केला म्हणून करू गुरु कायचा काय, त्याच्या डोक्यात हेतू असेल काहीतरी. आपल्याला मी यांनी गुरु केलं, याच्या जीवनामध्ये याचं प्रारब्ध बलवत्तर असेल पहिल्या एका व्यक्तीचं, म्हणून त्याला ते गुरु प्राप्त झाल्यानंतर व्यावहारिक स्थिती पण त्याची चांगली झालेली असेल. त्याला वाटलं मग अरे आपल्या जीवनामध्ये अशी भौतिक संपन्नता होईल, आपलं जीवन यात चालेल, व्यवस्थित चालेल, म्हणून आपण देखील काय करू? गुरु केले पाहिजेत. आणि असं पाहतो एकामेकाचं आणि गुरु करतो, पण त्याला खरा विचारू ठाऊका नाही. पण खरा विचार त्याला ज्ञान त्याचं नाही. गुरु कशा करता, गुरुचं लक्षण काय, गुरुपासून काय प्राप्त करून घ्यायचं, हे का नाही. हे जे वर्म आहे ते म्हणतात वर्म ते न पडे ठाई, पांडुरंगाविन काही.
हे जे वर्म आहे ना ते पांडुरंगाशिवाय कोणालाच कळू शकत नाही. पांडुरंगाची कृपा असेल तरच ते वर्म कळू शकतं, अन्यथा ते वर्म कळू शकत नाही. आणि वर्म पहा, जोपर्यंत वर्म कळत नाही ना तोपर्यंत फजिती होतच राहते. हां, श्रम फार होतात पण त्याचं फल मिळत नाही, हे की नाही. बाबा एक दृष्टांत सांगत असतात, ते वर्म जर कळलं अतिशय सोपं असतं. पहा, वेळ आपल्याकडे आहे, थोडा दृष्टांत सांगतो एवढा पुढे जाऊन. पहा, एकदा काय झालं, एक मोठी कंपनी होती आणि कंपनीमध्ये ना एकदा ती कंपनी अचानक ती मशीन बंद पडली. आणि मशीन बंद पडल्यानंतर त्या मॅनेजरने सांगितलं इथले इंजिनियर वगैरे बोलवा. बरेचसे इंजिनियरला वगैरे बोलून आणलं, पण ते काय शक्य नाही झालं. एक दुसऱ्या गावाचा एक मोठा इंजिनियर होता, म्हणजे चांगला विद्वान, त्यातला तज्ज्ञ होता. मग त्याला बोलवण्यात आलं आणि आल्यानंतर सांगितलं, आमची मशीन ही कंपनी बंद पडली, एकही मशीन चालू होत नाही, काय झालं नेमकं. त्यांनी थोडंसं पाहिलं, फक्त त्याचं निरीक्षण केलं आणि पाहिल्यानंतर पाहिलं आणि सांगितलं, एका नौकराला काय करा, एक हातोडा घेऊन या म्हणून सांगा. एका नौकराला त्याने हातोडा घेऊन बोलवलं आणि सांगितलं, म्हणले या ठिकाणावर हातोडा मारा. म्हटले एक गज होता, एक खळखिळा असेल किंवा नट असेल, त्या नटावर एक हातोड्याचं एक ठोका द्यायला सांगितलं. आणि मग त्या नौकराने ठोका दिला. तात्काळ ठोका दिल्याबरोबर लगेच मशिनी सुरू झाल्या सगळ्या. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, बोला म्हणले पैसे किती द्यायचे. तेव्हा त्या इंजिनियरने सांगितलं, मला पैसे लागतात म्हणले 5,000 रुपये. त्यांनी किती पैसे घेतले, 5,000 रुपये घेतले. आणि जो नौकर होता, मग तो जो मॅनेजर होता त्याने काय केलं, त्या नौकराला पण पैसे दिले, पण किती दिले, 50 रुपये दिले. जो इंजिनियर होता त्यांना दिले 5,000 रुपये आणि जो मजूर होता ज्याने ठोका मारला त्या खिळ्यावर त्यांना 50 रुपये दिले. त्याने विचार नौकराने, का हो मॅनेजर साहेब तुम्ही असं का करता. त्याने काय केलं म्हटलं, त्याने सांगितलं फक्त, अहो मीच हातोडा उचलून आणला, मीच ठोका मारला, मी ठोका मारल्याबरोबर मशिनी सुरू झाल्या आणि तुम्ही असं का करता, मला 50 रुपये देता, त्यांना 5,000 रुपये देता, असं का. तेव्हा त्या मॅनेजरने सांगितलं, अरे बाबा हे 5,000 रुपये डोक्याचे आणि 50 रुपये ठोक्याचे. म्हणजे वर्म जर नाही कळालं तर त्याचं ते श्रम व्हायला जातात. म्हणून वर्म कळायचं असेल तर त्याला सांगतात, तुकोबरा म्हणतात, पांडुरंगाविन काही वर्म ते न पडे ठाईन. म्हणजे पांडुरंगाशिवाय ती वर्म कळू शकत नाही. पुढे म्हणतात पहा, मग तुका म्हणे वर्म जाणितल्या विन पावी करिता शीन सांडी मांडी. वर्म जर कळून नाही घेतलं आणि परमार्थ करू लागलो तर सगळा श्रम होतो, है का नाही. मग श्रम फलय का केवलम असंच म्हणावं लागतं. मग शेवट ततक्किम 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 ततक्किम. त्याचा काय उपयोग, त्याचा काय उपयोग, त्याचा काय उपयोग, त्याचा काय उपयोग, त्याचा काहीच उपयोग नाही. पुढे म्हणतात पहा, कळा शिको येती प्रेम नाही कोणा हाती. पुढे म्हणतात की वेदशास्त्र, विद्या, कला हे जे आहेत 64 कला, ह्या सगळ्या प्राप्त होतील प्रयत्नपूर्वक अभ्यास केल्यानंतर. पण प्रेम नाही कोणा हाती. पण प्रेम हे कोणाच्या हातामध्ये नाही. किती प्रयत्न केला पण प्रेम प्राप्त होईल का, नाही. प्रेम काय, प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाय जेणे न धरावी म्हणे शुद्धी देश काळाची. अर्थात ते प्रेम प्राप्त करून घ्यायचे असेल तर भगवंताची कृपाच लागते. भगवंताच्या ठिकाणीच ते प्रेम आहे. पुढे म्हणतात, तुका म्हणे सार भक्तीने नती गव्हार. आणि असे जे मूर्ख लोक आहेत ना ते काय करतात म्हणले, गव्हार भक्तीने नती. जे मूर्ख लोक आहेत ते सारभूत असणारी जी भक्ती, भक्तीचं स्वरूप, भक्तीचं लक्षण, भक्ती कशी करायची हे ते जाणत नाहीत. मग त्या भक्तीच्या नावाखाली काहीतरी उगीच व्यर्थ गडबडा व्यर्थ काहीतरी करत राहतात, आहे की नाही. करणे याची नावे भलतेची करी. अशा प्रकारे ते व्यर्थच काहीतरी करत राहतात. पुढे म्हणतात पहा, भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. तरले तर त्या भरवसा नामधारकांचा ठसा. भुक्तिमुक्तीचे ते स्थळ भोळ्या भाविका निर्मळ. गायले पुराणी तुका म्हणे वेदवाणी. या अभंगामध्ये तुकोबाराय खरा भाग्यवान कोण आहे, तो खरा भाग्यवान तोच आहे की जो शरण गेला पंढरीराया. जो भगवंताला शरण गेला ना तोच खरा भाग्यवंत आहे असं आम्ही त्याला म्हणतो, हे का नाही. इतर लोक कोणाला भाग्यवान म्हणतात आजकाल, हे का नाही. खरं तर भाग्यवान तोच आहे. एकतर भगवान परमात्म्याला शरण गेला पाहिजे, अन्यथा संताला शरण गेला पाहिजे. पहा, संतांची संगती असेल तर ते खरं भाग्य आहे का नाही. धन भाग्य तरी नो हे धनपुत्रदारा निकटवास बरा संतांपायी. संतांच्या संगतीमध्ये आपल्याला राहायला मिळणं हे आपलं खरं भाग्य आहे. आपण सर्व भाग्यवान आहोत कारण संतांच्या सानिध्यामध्ये आपण राहतो, हे का नाही. पुढे म्हणतात, जे भाग्यवान आहे ते शरण गेले पंढरीराया. आणि भगवंताला शरण गेलं ना मग भगवान परमात्मा आपलं सर्व करतो, पुढचं सगळं योगक्षम चालवतो. म्हणून खऱ्या अर्थात आपण त्या परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. शाश्वत स्थान आहे ते निश्चित त्याला प्राप्त होतं. पण भगवान परमात्मा आपण शरण गेलं पाहिजे. कसं गेलं पाहिजे इथं पहा, तया अमवाचा चित्तांग देवोनिया शरण रिघ, आहे का नाही. मोहदिका गांग रिगाले जैसे.
तिथं चित्रीकरण पण केलं आहे की नाही, सगळं दाखवलं शरण कसं जायचं, शब्दाने पण ज्ञान करून दिलं आणि करून दाखवलं, त्यांनी प्रॅक्टिकल देखील करून दाखवलं पहा, आहे का नाही. हे असे शरण जातात ना, तेच खऱ्या अर्थानं भाग्यवान आहेत. पुढे म्हणतात, तरले तर त्या भरवसा नामधारकांचा ठसा. आणि याच भगवान परमात्म्याला शरण गेल्यानंतर जे नामधारक आहेत, भगवंताचे भक्त आहेत, ते नामस्मरण करतात, भगवंताचं नाम घेतात, ते तरले तरती, याने अनेक तरले पाठीमागे आणि अजूनही तरती, सध्याही तरत आहेत आणि तरतील सुद्धा. इथं सगळंच घ्या, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ सगळे घ्या, कारण अनेक तळले भूतकाळामध्ये तरुण गेले, त्यांचा उद्धार झाला, आताही उद्धार होत आहे. सध्या प्रस्तुत काळामध्ये सध्या साधक आहेत, त्यांचा उद्धार होत आहे, होणार आहे निश्चित, आणि पुढे सुद्धा जे नवीन साधक येतील त्यांचा पण उद्धार होणारच आहे. नामधारकांचा ठसा, असा नामधारकांचा ठसा म्हणजे एक प्रसिद्धी आहे, छाप आहे, हे का नाही. म्हणून नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. हां, सांगा विनोद तुम्हासी संत मंत सिद्ध ऋषी, अर्थात त्यांचं जर नामस्मरण करत असेल तर त्यांचं निश्चित उद्धार होतो. अनेक तरले म्हणतात पहा, नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, ऐसे अनंत पार, हे का नाही. नामे तरले चराचर पवित्र आणि परिकर, रखुमा देवी वराचे. म्हणून हा भरवसा आपण ठेवला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे, त्याच वाटेने आपण चाललं पाहिजे. बाबांचं एक नेहमी वाक्य असतं पहा, आपल्याला विश्वास येण्याकरता, या साधनेवर आपण निष्ठा ठेवण्याकरता, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे पांडुरंग भेटे भरवसेनी. भरवसा ठेवा, निश्चित तुम्हाला याच मार्गाने जर गेलो तर निश्चित परमात्मा भेटणार आहे. भुक्तिमुक्तीचे ते स्थळ भोळ्या भाविका निर्मळ. म्हणजे जे स्थळ आहे, म्हणजे क्षेत्र आहे कोणतं, भुक्तिमुक्तीचं कोणतं स्थळ आहे, नामसंकीर्तन हेच क्षेत्र आहे. आणि तेच कसं आहे, भुक्तिमुक्ती प्राप्त करून देणारं आहे. आणि ते भोळ्या भाविका निर्मळ, कोणाला प्राप्त करून देतं, जे भोळे भाविक आहेत. भोळे भाविक म्हणजे काय, कसे वेड्या गबड्यासारखं राहतात, आहे का नाही, ते भोळे भावडे नाही, निष्कपट वृत्तीचे, आहे का नाही. म्हणजेच काय, त्यांच्या अंतकरणात फार मोठं भगवंताविषयी भाव आहे, प्रेम आहे, निष्ठा आहे, असे जे व्यक्ती असतील त्यांना मला भोळा अशा शब्दाचा प्रयोग केला जातो. भोळा भाविक, भावनेने युक्त असा भाविक, आहे का नाही. ज्याच्या ठिकाणी प्रेम आहे, भगवंताविषयी भाव आहे, तो भाविक, आहे का नाही. असा जर भाविक असेल तर त्याला भुक्ती मिळते आणि मुक्ती मिळते. आपल्या हरिपाठामध्ये आहे ना, नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्तिचारी घरी त्यांच्या. गायले पुराणी तुका म्हणे वेदवाणी. आणि केवळ मी सांगतो असं नाही, तर याचं पुराणाने देखील गायन केलेलं आहे, वेदाने सुद्धा याची वाणी वर्णन केलेली आहे. अर्थात पुराणाने पण सांगितलं आहे, ज्याने नामस्मरण केलं त्यांचा उद्धार झाला. वेदाने पण सांगितलं, एक अभंगाचे, वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. पुढे सकळ शास्त्राचा विचार, अंती इतुलाची निर्धार, विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. 18 पुराणे सिद्धांत, अगोदर वेदाचं सांगितलं, आता पुराणाचं पण सांगतात. 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. आता कोणते पुराणात ते मी सांगण्याच्या अगोदर भोजनी मला सांगितले पहा, सगळे भद्वयम मद्वयम काय असे सगळे सांगितलेत, ते लिहून घेतलेत, नंतर पाठ करा. आता पुढे म्हणतात पहा, गायले पुराणे तुका म्हणे वेदवाणी. पुढचा अभंग पाहता, जैसे चित्त जयावरी तैसे जवळी ते दुरी, नलगे द्यावा परिहार या कोरडे उत्तर, असे अभ्यंतर साक्षभूत जवळी, अवघे जाणे सूत्रधारी कोण नाचे कोणे परी, तुका म्हणे बुद्धी ज्याची तया तेच शुद्धी किंवा सिद्धी, असा दुसरा एक पाठभेद आहे. जयावरी चित्त जैसे तैसे ते जवळी दुरी. मला अन्वय येत नाही, पण थोडा प्रयत्न करतो. अगोदर थोडा प्रयत्न केला होता, आता शिकायला लागेल मला त्या अन्वय. आता पहा, जयावरी चित्त जैसे तैसे तैसे ते जवळी दुरी. अर्थात या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, चित्ताची आपली जशी समजूत असेल ना, तशी त्या पदार्थाविषयी आपली पदार्थ जवळ किंवा दूर असतो पहा, जशी आपली समजूत असेल तशी. अर्थात कसं, आपण एखाद्या चित्तामध्ये समजूत केली असेल, देव आहे, देव परमात्मा मीच आहे, किंवा चित्ताचा विषय जर देव असेल तर त्याला परमात्मा जवळ आहे, आणि त्याच्या चित्ताचा विषय जर विषय असतील तर त्याला परमात्मा दूर आहे, हे का नाही. जशी आपली समजूत असेल तसं तो परमात्मा जवळ किंवा दूर असतो, हे का नाही. याच्याकरता उपनिषदामध्ये पण आहे पहा, तदेजती तन्नयजती तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः, हे का नाही. उपनिषदामध्ये सांगितलं, तदेजती तन्नयजती, तो चलित चलायमान होणारा आहे किंवा चलायमान होणारा देखील नाही, म्हणजे तो सगुण परमात्मा उपाधीनं चलायमान होतो, आणि निरुपाधिक जो आहे तो स्थिर आहे. आणि पुढे सांगतात काय, तद्दूरे तद्वंतिके, हे सांगायचे पाहता. तद्दूरे परमात्मा दूर पण आहे, आणि तद उ अंतिके असं तद्वंतिके ना, तर तद उ अंतिके
आहे का नाही, म्हणजे उचा व झाला तो इको येणची, आहे का नाही. बाबांचे दुसरं असं पाठ तेवढंच मी पाठ केलं, मी पण पाठ केलं आहे. इको येणची एक स्थाने यंस्याद अची परे, आहे का नाही. मग उच झाला व म्हणून झाला तद्वंतिके, म्हणजे काय तद्दूरे तद्वंतिके. जो परमात्मा कसा आहे, दूर पण आहे आणि जवळ पण आहे. असं कसं दूर म्हणता जवळ म्हणता, अहो असा अर्थ आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये विषयासक्ती नाही, दोष नाही, तर जो अधिकारी आहे, योग्य अधिकारी, साधन चतुष्ट संपन्न, त्याच्याकरता परमात्मा जवळ आहे. अगदी जवळ नाही, अंतराय रहित ज्याचं स्वरूप म्हणजे तो आहे, म्हणजे इतका जवळ तो आहे. आणि तद दूर आहे, दूर कसा, तर जो विषयासक्त आहे, बहिर्मुख आहे, त्याच्याकरता तो परमात्मा अतिशय दूर आहे. याच्याकरता गुरुवरे बाबूराव महाराज वाक्य सांगत असतात, मराठी एकदम सहज अगदी त्यांच्या कोटीमध्ये बोलणं असतं, पण एवढं जीवनाला दिशा देणारं वाक्य असतं. ते म्हटले, कळालं तर काडीआड, कळालं तर काडीआड, नाही कळालं तर पहाडाड. हे मला काहीच कळत नव्हतं. त्यांच्या संगतीमध्ये एक कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाची कृपा झाली माझ्यावर, बाबांनी मलाच गावाकडे पाठवून दिलं. म्हणजे जा म्हटले गावाकडे, तो कोरोना होईल म्हणून. मी तिकडे गेलो आणि परत बाबांकडे गेलो, आणि बाबांकडे गेल्यानंतर मग थोडं 6 महिने राहण्यात आलं मला बाबांच्या संगतीमध्ये. तेव्हा त्यांच्या वाक्यांचा थोडा थोडा अर्थ कळू लागला मला. नाहीतर असं पहिलं असं पाहायचो, काय बोलतात नेमकं बाबा हे. तर काय म्हटले, कळाला तर काडीआड, नाही कळालं तर पहाडाड. म्हणजे अधिकारी असेल तर त्याला फक्त काडी आडवी, एक काडी उचलायची, झालं लगेच जवळच तो, जेवढा जवळ आहे. आणि नाही कळालं तर पहाडाड, पहाड म्हणजे पर्वत आडे असं. म्हणजेच काय, चित्त जैसे जयावरी तैसे जवळी ते दुरीन. एक दुसरं वाक्य सांगत असं बाबा, हे का नाही. पुढे सांगतात त्या बुद्धीवर, हां पुढे म्हणतात, नलगे द्यावा परिहार या कोरडे उत्तर. आणि तो परमात्मा जवळ आहे का दूर आहे, कोणी जरी विचारलं परमात्मा कुठे आहे, त्याला उत्तर देण्यापेक्षा, कोरडे उत्तर बोलण्यापेक्षा असे अभ्यंतर साक्षभूत जवळी त्याचा अनुभव घ्यायचा. कारण तो कसा आहे, साक्षीभूत आहे, अत्यंत जवळ आहे. अहो इतका जवळ आहे, तो अंतःकरणात राहतो, आहे का नाही. हां, तया स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांत, परमात्मा परवता दुरी नाही. वा, खूप छान. परमात्मा जवळ आहे, दुरी नाही, म्हणजे तो जवळ आहे. पुढे म्हणतात पा, हां परमात्मा जवळच आहे अंतःकरणात. सर्वस्येच्या हा हृदय सन्निविष्ट मत स्मृती ज्ञानमपोहनंच. पुढे माऊली म्हणतात, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे अरणिशी ते वस्तुगामी. असा परमात्मा कसा आहे, अभ्यंतर आहे, आतमध्ये आहे, जवळ आहे. पुढे म्हणतात, अवघे जाणे सूत्रधारी कोण नाचे कोणे परी. सूत्रधारी अवघे जाणे, कोण कोणे परी नाचे. अर्थात सूत्रधार जो परमात्मा आहे काय करतो, तो अवघे जाणे, सर्व जाणणारा तो परमात्मा आहे. कोण कोणे परी नाचे, कोण कसा नाचतो, कारण सगळं तो पाहतो. म्हणून नाचत असं सावधान राहिलं पाहिजे. कसं येड्या वेगळं असं नाचलं नाही पाहिजे, चांगलं नाचलं पाहिजे, सात्विक नाचलं पाहिजे, आहे का नाही. ज्या नाचण्यामधून विकार उत्पन्न होणार नाहीत, ज्या नाचण्यातून विकार निघून जातील, सात्विकता येईल, असं आपण नाचलं पाहिजे. नाचणं म्हणजे आपलं कर्म करणं, आहे का नाही. वेदविध कर्म केलं पाहिजे, कुठेही नाचा, वेदाच्या प्रमाणे नाचा, आहे का नाही. मग तेच खरं नाचणं आहे. पुढे म्हणतात पहा, नलगे द्यावा परिहार या कोरडे उत्तर असे अभ्यंतर साक्षभूत जवळील. पुढे म्हणतात, अवघे, हा हे पण झालं, अवघे जाणे सूत्रधारी कोण नाचे कोणेवरी, परमात्मा सगळं पाहणारा आहे. तुका म्हणे साक्षीभूती नारायण. पुढे म्हणतात, तुका म्हणे बुद्धी ज्याची तया तेच सिद्धी किंवा तेच शुद्धी. पहा, जशी ज्याची तुका म्हणे बुद्धी ज्याची, ज्याची जशी बुद्धी असेल ना, तया तेच शुद्धी, तर त्याला तेच सिद्धी, अर्थ घेतलं साध्य, त्याला तेच प्राप्त होतं. आणि शुद्धीचा पण अर्थ असा केला की ज्याची बुद्धी जशी असेल त्याचं त्याला ते ज्ञान होत असतं. अर्थात आपली सदोष बुद्धी असेल, दोषाने युक्त जी बुद्धी असेल तर ते ज्ञान होणार. ते पण कसं होईल, मग भ्रमात्मक ज्ञान होईल. आणि बुद्धी जर शुद्ध असेल, निर्दुष्ट असेल, तर ज्ञान जे होतं ते निर्दुष्ट ज्ञान होतं. आपल्या अंतःकरण विषयासक्ती जेव्हाचा दोष असेल तर आपण स्वरूपाचा विचार करताना मी देह आहे असंच ज्ञान होईल. आणि ते कसं आहे, मग भ्रमात्मक ज्ञान आहे. ते 4 वाकाला असंच झालं ज्ञान, त्याच्या ठिकाणी दोष होते म्हणून त्याला 4 वाकाला ज्ञान सांगितलं. अरे बाबा ब्रह्म तू आहेस, मग त्याला वाटलं हे देह म्हणजे मी आणि ब्रेह म्हणजेच ब्रह्म, आणि बसला मग दुःख भोगत, आहे का नाही. मग जशी बुद्धी असेल तसे त्याला ज्ञान प्राप्त होत असतं. आणि निर्दुष्ट बुद्धी असेल तर मग त्याला ज्ञान यथार्थ होईल, परमात्मक ज्ञान होईल. निर्दुष्ट बुद्धी म्हणजे काय, शुद्ध बुद्धी, आहे का नाही, सुसंस्कारित बुद्धी, सुसंस्कृत, ज्या बुद्धीवर शास्त्राचे संस्कार आहेत ती संस्कृत शुद्ध बुद्धी. ह्याच्यावर एक बाबूराव महाराज वाक्य सांगत असत पहा. ते बाबांचे मला वाक्य खूप आठवतात पहा. कारण त्यांनी जे वाक्य दिलेत ना, की ते मी वहीत लिहिण्यापेक्षा डोक्यामध्ये असं परिपक्व बसलेले आहेत त्यांनी. कारण त्यांनी तसंच वाक्य ठेवून त्यानुसार आपलं अनुष्ठान घडावं एवढीच फक्त प्रार्थना आहे त्यांच्या ठिकाणी. पहा, त्यांनी एक वाक्य सांगितलं, बुद्धी, शुद्ध बुद्धी, सद्बुद्धी काय, शुद्ध बुद्धी काय, कुबुद्धी काय, अशी दुर्बुद्धी सांगितलं नाही. सद्बुद्धी कोणती, जी बुद्धी परमार्थ करते तिला म्हणायचं सद्बुद्धी. सद्बुद्धी परमार्थ करते, असं पहिलं वाक्य. दुसरं सांगितलं, दुर्बुद्धी व्यवहारात रमते.
दुर्बुद्धी कशात रमते? व्यवहारात रमते, व्यवहार वाढवण्यात रमते, है का नाही? मग कुणी कुणी करतात पण साधक असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी संस्कार असल्यामुळे रमत नाहीत, करतात पण रमत नाहीत, मग त्यांची दुर्बुद्धी नाही, त्यांची तो बरी जरा थोडी. हां, एक सद्बुद्धी परमार्थ करते, दुर्बुद्धी व्यवहारात रमते. आपले आहेत पहा व्यवहार करतात पण नाविलाज म्हणून करतात, ते सुखाकरता करत नाहीत, त्यांना अनुभव येतो म्हणून ते दुर्बुद्धिवान नाहीत. हा सांगायचं मला. दुर्बुद्धी व्यवहारात रमते आणि रमत असतील तर दुर्बुद्धी, निश्चित दुर्बुद्धीत मग ते, मग कोणी असेल ते. पुढे म्हणतात कुबुद्धी पाप करते. पहिलं वाक्य, सद्बुद्धी परमार्थ करते, दुर्बुद्धी व्यवहारात रमते आणि कुबुद्धी पाप कर्म करते. किती छान सांगितलं है की नाही? पहा, तुका म्हणे बुद्धी ज्याची तया तेच शुद्धी सिद्धी. तीच खरी शुद्ध बुद्धी आहे का नाही? तैसी काय म्हणतात, तैशी दुर्लभ जे सद्बुद्धी, जे परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर, तैसे ईश्वरा वाचुनी काही जे अनेक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाहि अर्जुना जगी. किंवा एर, आणि दुसरी दुर्बुद्धी कोणती? एर ते दुर्मती, जे बहुदासे विकरती ते निरंतर रमती अविवेकीये, त्यांना म्हणायचं कुबुद्धी. पुढे पुढचा अभंग पाहता. नाही पायतन भूपतीशी दावा, धिगत्या कर्तव्या आगी लागो, मुंगीच्या मुखा गजाचा आहार, न साहे भार जाय जीवे. तुका म्हणे आधी करावा विचार, शूरपणे तीर मोकलावा. या अभंगामध्ये पहा सिद्धांत सांगितला नाही, सगळे दृष्टांत सांगितलेत. पहा मग आपल्या सिद्धांत लावून घ्यावा लागेल आता. पहा आहे का नाही? जर मला लागला नाही तर मी लावून द्या. पहा, नाही पायतन भूपतीशी दावा. तुकोबारा म्हणतात की आपला अधिकार पाहत नाही. पायतन म्हणजे पायामध्ये घालण्याकरता चप्पल नाही, आणि वैर करतो कोणाबरोबर? भूपतीशी, राजाबरोबर वैर करतो. धिक त्या कर्तव्य आगी लागो. काय त्याचं ते कर्तव्य, त्याची काय क्रिया आहे ती, जळो त्याच्या आगी लागो त्या कार्याला त्याच्या. अरे बाबा, पाय चप्पल नाही घालायला, तुला कधी उडून टाकीन सांगता येत नाही, आणि त्याच्याबरोबर तू वैर करतो. पुढे म्हणतात मुंगीच्या मुखा गजाचा आहार, न साहे भार जाय जीवे. मुंगीच्या मुखात आपला अधिकार पाहून आपण साधना केली पाहिजे, असा एक सिद्धांत दिसतो. पहा, आपला अधिकार नसताना उगीच श्रेष्ठ अधिकार आहे यांचं फार मोठं साधना करतात बघा, लवकर फल प्राप्त यांना, म्हणून आपण सुद्धा ते साधन घेऊ असा आपण अर्थ घेतला तर आपल्याच फटफजिती होईल, आपला अधिकार नसताना तिकडे गेलो तर. म्हणून मुंगीच्या मुखा गजाचा आहार, न साहे भार जाय जीवे. मुंगीच्या मुखाला गजाचा आहार दिला म्हणजे मुंगी छोटीशी असते, आणि गज म्हणजे हत्ती, किती मोठा हत्ती, आणि त्याचा हत्तीचा आहार या मुंगीला दिला है का नाही? त्याच्या आहाराच्या ओझ्यानेच म्हटलेलं, न साहेब हार जाय जीवे. फुकट ती मुंगी मरून जाईल. फुकट अर्थ केला पाहिजे त्यांनी, फुकट मरून जाईल मुंगी, म्हणजे काय खर्च न करता सहज मरून जाईल. पुढे म्हणतात पहा, तुका म्हणे आधी करावा विचार, शूरपणे तीर मोकलावा. म्हणून तो कोण आधी विचार करावा. त्या एखादा शूर असेल, एखादा सैन्य शिपाई असेल तर त्याने आपण विचार अगोदर केला पाहिजे, आपल्या ठिकाणी बळ आहे का, शक्ती आहे का, तर त्यांनी बाण सोडावा. बळ नाही, शक्तीने बाण सोडायला गेला आणि तो चुकला, दुसऱ्याने मारला मरून गेला, म्हणजे अगोदर विचार केला पाहिजे आपण, आहे का नाही? अर्थात अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्या सत्तेची देऊन, आहे का नाही? मुंगीवरी भार गजाचे पालान, घालिता ते कोण कार्यसिद्धी. कशी कार्यसिद्ध होईल? होणारच नाही. अधिकारानुसार प्रवृत्त झालं पाहिजे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. बळ नसेल तर बोलण्यात काय उपयोग आहे? बोलूच नाही, तसं करूच नाही. पुढे म्हणतात पहा, तिन्ही लो करुणे बांधिले जयाने, सर्व सिद्धी केने तया घरी, पंढरीच होटा घातला दुकान, मांडी येले वान आवडीचे. आषाढी कार्तिकी भरियेले हाट, इनाम हे पेठ घेता देता, मुक्ती तेथे कोणी हाती नेघे फुका, लुटीतील सुखा प्रेमाचिया. तुका म्हणे संत सज्जन भाग्याचे, अनंता जन्मीचे साठे करील. या अभंगामध्ये तुकोबाराय वैष्णवाचं सामर्थ्य सांगतात. पहा हे का नाही? वैष्णव कशा असतात? तिन्ही लोक ऋणे बांधिले जयाने, जयाने तिन्ही लोक ऋणे बांधिले. ज्या वैष्णवांनी तिन्ही प्रकारचे जे लोक आहेत, त्रिभुवन आहे, ते ऋणाने बांधून टाकलं, म्हणजे त्यांच्यावर उपकार केला. पहा एक ऋणात कधी असतो, एखाद्याने उपकार केला की आपण ऋणात जातो. मग या वैष्णवांनी काय उपकार केला? अहो त्यांनी या त्रैलोक्याचा उद्धार करतात ना, काय साधा उपकार आहे का? मोठा, फार मोठा उपकार आहे. म्हणून त्या उपकारामध्ये सर्व त्रिभुवन कसं आहे? ऋणाने बांधलेलं आहे. असे कोणी असतील तर सर्व सिद्धी केने तया घरी, केने तया घरी सर्व सिद्धी, हे का नाही? अर्थात तो जो सर्व सिद्धीचा जो माल आहे तया घरी सतत असतो. म्हणजे कोणाच्या घरी? वैष्णवांच्या घरी, हे का नाही? म्हणून त्यांनी उपकार केला. तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. पुढे म्हणतात पहा, पंढरी चोहोटा घातला दुकान, मांडी येले वान आवडीचे. पंढरी चोहोटा दुकान मांडी येले, आपलं पंढरी चोहोटा दुकान घातला, आवडीचे वान मांडी येले. पहा,
पंढरी चोहोटा म्हणजे इथं सांगतात पंढरीपर सांगतात, पंढरीचं वर्णन करतात की पंढरीच्या चोहोटा म्हणजे चौक, बरोबर का? चोहोटा म्हणजे चव्हाटा. हां, चव्हाट्यावर काय केलं म्हटलं, दुकान मांडलं म्हटले. आणि त्या दुकानामध्ये काय काय ठेवलंय, आवडीचे वाण मांडिले. ज्याला जशी आवड असेल ना तसं मांडलेलं आहे दुकानामध्ये. सगळा माल ठेवलेला पहा. सगळ्यांनाच एक आवडतं असं नाही, कोणाला ज्ञान आवडतं, कोणाला भक्ती आवडते, कोणाला नामस्मरण करायला आवडतं. ज्यांना जे आवडतं ना ते सगळं मांडलेलं आहे म्हटले. एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलाविन सर्व वस्तू. आणि जशी आवड असेल तशा प्रकारचा माल घेऊ शकतो. पुढे म्हणतात, आषाढी कार्तिकी भरिले हाट, इनामे हे पेठ घेता देता. आणि त्या पंढरपुरामध्ये आषाढी कार्तिकी हाट भरिले, आषाढीला कार्तिकीला हाट भरतात. हाट म्हणजे बाजार, मोठमोठे बाजार भरतात पहा. आणि हे जे पेठ आहे ते पेठ म्हणजे बाजार भरण्याची जागा, हे इनाम हे भगवंतांनी काय केलं, या वैष्णवांना भेट स्वरूपात, बक्षीस स्वरूपात दिलेले आहे. आषाढी निकट कार्तिकीचा हाट, पुरे दोन्हीचा बाजार, नलगे अनेक व्यापार. अशा प्रकारे त्या पंढरपुरामध्ये चव्हाट्यावर दुकान मांडली. आणि आषाढी कार्तिकीला फार मोठा बाजार असतो, तेव्हा सर्व वैष्णवांना घेता देता हे पेठ घेण्यासाठी देण्यासाठी, म्हणजे प्रेमसुख देतात, प्रेमसुख घेतात, अशा प्रकारे घेण्या देण्यासाठी ही जी पेठ आहे, बाजार आहे, तो भगवंतांनी वैष्णवांना भेट म्हणून दिलेला आहे. म्हणून तिथं वैष्णव काय करतात, संत सज्जने मांडिली दुकाने, जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी, कोणी तयाकडे न पाहे रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळ या सुख देईल विसावारे. हे प्रमाण असं म्हणतं तर ते कळतात अर्थाचा बा का नाही. भुक्ती पुढे म्हणतात, भुक्ती मुक्ती तेथे मुक्ती तेथे कोणी हातीने घे फुका, लुटीतील सुखा प्रेमाची या. तेथे तेथे कोणी मुक्ती हातीने घे फुका, प्रेमाची या सुखा लुटीतील. पाहिता अर्थ करा की मुक्तीसाठी तिथं सगळं आहे का नाही. मुक्ती आहे, जे सायुज्य मुक्ती पाहिजे ते सगळं आहे का नाही. परमात्मा म्हणतात ना, तया माझ्या सायुज्याची चाड, तरी त्याची पूर्वी कोड, का सेवा म्हणती तरी आड, प्रेम सुये. भगवान स्वतः म्हणतात त्यांना सायुज्याची चाड असेल, इच्छा असेल तर सायुज्य पण देऊन टाकतो. आणि एखादा म्हटलं नको मला देवा, मला फक्त प्रेम आवडतं, भक्ती आवडते, मग तया तेची काय भक्ती प्रेमसुये, अर्थात भक्तीची आवड असेल प्रेमाची, तर मी प्रेम देतो, भक्ती करता प्रेम लागतं म्हणून प्रेम देखील देतो. मुक्ती तेथे कोणी हातीने घे फुका, लुटीतील सुका प्रेमाची. पण कोणी काय तिथं जी गर्दी झाली वैष्णवांची, ती मुक्ती फुकटसुद्धा घेत नाहीत म्हटले. याप्रमाणे दिलं ना आत्ता पान काय, भुक्ती मुक्ती सुख फुकाचसाठी, कोणी तयाकडे न पाहेरे. कोणी सुद्धा त्यांच्याकडे ढुंकून देखील पाहत नाही. का पाहत नाही बरं मुक्तीकडे, म्हणजे याचा अर्थ असा होईल, मुक्तीचं मग एवढी व्यर्थ आहे, एवढी स्वस्त आहे का, कोणी पण त्याच्याकडे ढुंकून देखील पाहत नाही, फुकट म्हणून. एवढी फुकट, एवढी साधी आहे का मुक्ती. तर त्याचा भाव असा आपण काढू शकतो. बाबांचं आपण श्रवण केलं, हे खरं तर तुकोबारांची गाथा कळण्याकरताना एकतर तुकोबारांची कृपा लागेल, नाहीतर एखाद्या सद्गुरूजवळ महापुरुषांच्या चरणाजवळ बसून आपण श्रवण केलं तर समन्वयाने कळेल. नाहीतर एकाने काय अर्थ केलं तर पहा, ते कीर्तनात सांगितलं होतं रेपाळे महाराजांनी वारीच्या कीर्तनात, घडलेले माहीत नाही मला घडलेले का नाही, पण ते म्हटले होते, एका कीर्तनात कीर्तन करण्या अर्थ केलं तर म्हटले, गाये नाचे ओढे आपुलिया छंदे. म्हटले कीर्तनामध्ये गाय येते, नाचते, उड्या मारते. असा अर्थ केला, म्हणजे खरी तर कृपाच लागेल. कळलं नाही का अजून. म्हणजे गाय पशु आहे ना, ती नाचते म्हणले, उड्या मारते, असं असं पहा. मग इथं असा अर्थ आपण थोडा समन्वय करू की मुक्ती तेथे कोणी हातीने घे फुका, लुटतील सुखा प्रेमाच्या. मुक्ती म्हणजे मोक्ष, लक्ष द्या, सायुज्य मोक्ष. मोक्षामध्ये काय असतं, अभेद स्थिती असते. काय असते, अभेदता म्हणजे अद्वैतता असते. आणि त्या अभेदामध्ये बाबा सांगतात नेहमी, अभेदामध्ये आनंद रूपता आहे. अभेदामध्ये काय आहे, आनंद रूपता आहे. आणि आनंद रूपता अपेक्षा कशाची, आनंदाच्या भोगाची अपेक्षा आहे. वैष्णवांना आनंदाचा भोग घ्यायचा, लयलूट करायची, मग त्यांना अभेदामध्ये कसं काय भोग घेता येईल. म्हणून त्याच अभेदाला स्थिर ठेवून, म्हणजे वास्तविक अभेदाला मानून काय केलं, स्वीकार केला कल्पित द्वैताचा. भगवंत आणि भक्त असा कल्पित द्वैत स्वीकारला आणि त्या द्वैतामध्ये आनंदाचा भोग मिळतो. म्हणून म्हटले देवा नको आम्हाला ती मोक्ष नको, मुक्ती नको. का, तिथं अभेद स्थिती आहे, तिथं भोग नाही, मग आम्हाला आनंदाचा भोग घ्यायचा आहे. म्हणून म्हणतात की लुटीतील सुखा प्रेमाची. अशा करताना आपण असा अर्थ करून, ज्ञान नको आम्हाला, मोक्ष नको, मग श्रवण नाही करायचं, विचार कशाला वाचायचा, असं नाही करायचं आहे का नाही. आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं अगोदर, आणि नंतर ती स्थिती म्हणायची नको ब्रह्मज्ञान, आहे का नाही. कारण प्राप्तीपूर्वक निषेध आहे परमार्थामध्ये. नको ब्रह्मज्ञान अगोदरच म्हटलं तर तुला ब्रह्मज्ञान होणार नाही, भक्ती नाहीच कच कळणार नाही. पुढे
पुढे म्हणतात, तुका म्हणे संत सज्जन भाग्याचे अनंत जन्मीचे साठेकरी. असे जे संत आहेत, सज्जन आहेत, ते भाग्याचे आहेत, कारण त्यांनी अनंत जन्मामध्ये काय केलं आहे, भगवान परमात्म्याचं भक्ती करून पुण्य प्राप्त केलं, त्याच्यामुळे ते आनंदाची लयलूट करत आहेत. पुढे म्हणतात पहा, दुःखाची साठी तेथे मिळे सुख, अनाथाची भूक दैन्य जाय, उदारांचा राणा पंढरीस आहे, उभारो निबाहे पालवितो, जानती याहुनी निनत्याची गोडी, आलिंगी आवडी करून या, शिन घेऊन या प्रेम देतो साठी, न विचारी तुटी लाभ काही, तुका म्हणे असो अनाथ दुबळी, आम्हासी तो पाळी पांडुरंग. हा अभंग जो आहे पंढरपूर प्रकरणातील असून यामध्ये महिमा सांगतात पंढरपुराचा किंवा भगवंताचा महिमा सांगतात. भगवान परमात्मा जे भगवंताच्या ठिकाणी भक्त जातात, तिथे गेल्यानंतर काय होतं तर दुःखाची साठी तेथे मिळे सुख, अनाथाची भूक दैन्य जाय. दुःखाची साठी म्हणजे दुःखाच्या बदल्यामध्ये साठलोट आहे ना, तसं दुःख परमात्मा घेतो आणि तेथे मिळे सुख. भक्ताच्या जीवनामध्ये श्रम असेल, कष्ट असेल, दुःख असेल, अज्ञान असेल, सर्व परमात्मा घेतो आणि त्याच्या बदल्यामध्ये परमात्मा काय देतो, सुख देतो. आणि अनाथाची भूक दैन्य जाय. जे अनाथ आहेत, अनाथ म्हणजे काय की ज्यांना कोणीच नाही, म्हणजे त्यांचे सगळे गेलेत तरी ते संसारात रमतात, ते अनाथ आहेत का, नाही, तो अनाथ शब्दाचा अर्थ नाही. तर अनाथ म्हणजे काय, सगळे असताना किंवा नसताना देखील त्याने फक्त आता आश्रय परमात्म्याचाच घेतलेला आहे, आमचा फक्त नाथ फक्त भगवान आहे, अशा प्रकारचा जो कोणी असेल त्याला अनाथ असं म्हणतात. असा अनाथ जो आहे त्याची भूक आणि दैन्य देखील जाय. त्याची भूक जाते म्हणजे काय, भूक म्हणजे क्षुधा, त्या इच्छा जी आहे त्याला, दैन्य दुःख दरिद्रता सगळं त्याचं निघून जातं. पहा एक दृष्टांत बाबा सांगत असं अर्जुन मिश्रांचा. पहा भगवान परमात्मा किती कृपाळू आहे, किती दयाळू आहे. पहा की महाभारताचे टीकाकार जे आहेत अर्जुन मिश्र, ते एकदा महाभारताची टीका करत असताना जो श्लोक आला, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं, या पदावर ते चिंतन करत असताना श्लोक वाचला आणि त्यांनी पाहिलं हे भजा वहाम्यहम कसं काय लिहिलं, म्हटले भगवंताने एवढा भगवान परमात्मा व्यापक आहे, भगवान परमात्मा शक्ती संपन्न आहे, वहाम्यम कशा करता, त्याला करोम्यम करू शकतो दोन, की कोणाच्या द्वारा करून घेऊ शकतो, काय भगवंताचा योगक्षेम चालू शकतो. मग असं वहाम्यम का केलं, मग त्यांना ते म्हटलं आपण काय करू, पद चुकलं असेल, कोणतरी देवाकडून चुकलं असेल, इथं करोम्यम करू. पण त्यांनी फक्त लाल पेन होता, त्यांनी फक्त रेष ओढली त्या पदावर आणि म्हटलं आपण थोडा विचार करून नंतर बघू बदल करायचे की नाही. आणि मग त्या झोपले. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मग ते पहिले त्यांचं जीवन जे दरिद्री अवस्थेमध्ये पूर्ण, कारण पूर्वीचे साधू संत ब्राह्मण मंडळी अतिशय तपस्वी जीवन त्यांचं, की अजिबात धनसंपदेकडे लक्ष नसल्यामुळे फक्त भगवत भक्ती करायची, जसं मिळेल तसं खायचं, जसं राहील तसं, जसं असेल तसं. मग कुठलंच त्यांनी व्यवसाय काही वाढवला नाही, काय नाही, मग आपलं फक्त भगवत भक्ती करायची. मग त्यांच्याकडे कशाचं काय, आज पण बाबूराव महाराज आता आहेत ना, बोलतो ना आपण, ते सध्या शेतामध्ये राहतात आणि त्यांना पत्र्याचं शेड आहे, ते पण सरकारने दिलेलं कांद्याची चाळ म्हणून ती कांद्याची चाळ, आणि त्याला फक्त शेड बनवलं, त्याला नाव लिहिलं आश्रम असं म्हणून तिथं राहतात. अशा प्रकारे पहिले जे ब्राह्मण मंडळी ते असे पवित्र आणि तपस्वी, मग त्यांच्या ठिकाणी कुठली दैन्य अवस्था. आणि म्हणून मग दुसऱ्या दिवशी ते आपल्या मधुकरी करता बाहेर गेले, शिधा सामुग्री आणण्याकरता. पण भरपूर पाऊस झाला त्या दिवशी. पाऊस झाल्यानंतर लोकांनी पण त्यांना काही दिलं नाही किंवा ते निघून आले. घरी आल्यानंतर पाहतात तर त्यांच्या घरी सगळं साहित्य जमा झालेलं होतं, क्षिधा सामुग्री सगळं स्वतः पंचपक्वानाकरता जे साहित्य लागतं सगळं आणून पडलेलं होतं. आणि स्वयंपाक पण करून ठेवलं त्यांच्या मंडळीनं. आणि आल्यानंतर म्हटले हे स्वयंपाकाचा वास येतोय, कोणी दिला हा स्वयंपाक. तेव्हा सांगितलं त्या मंडळीनं, अहो कोणीतरी एक सगून बाळ आलतं, लहान बाळ आलतं म्हटले, आणि त्यांनी हे सगळं साहित्य दिलं. अहो पण तुम्ही असं का केलं म्हटले, तुम्ही त्यांच्या त्या बाळाच्या कपाळाला लाल मारलं म्हटले तुम्ही. त्या बाळाने मला सांगितलं, त्याला विचारलं मी तुझं काय झालं, कोणी मारलं तुला. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझ्या पतीनं मला मारलं आहे. तर तेव्हा त्यांनी विचार केला, मी मारलं म्हणजे. ते म्हटले कसं मार, ते काय झालं त्याला, त्याच्या कपाळावरती ना एक चीर पडलेली होती म्हटले, त्यातून रक्त निघत होतं म्हटले. अशा प्रकारचा तो बाळ होता म्हटले. त्या अर्जुन मिश्रांनी विचार केला, म्हटले हा कोण होता नेमकं, एवढ्या पावसामध्ये कोण येऊ शकतं इथं. नंतर त्यांना थोडे सावध झाले, विचार केला, आणि त्यांना असं वाटलं अरे भगवान स्वतः परमात्माच आला असेल. अरे जे आपण काल करतो वहाम्यहम, ते करोम्यम नसून वहाम्यहम हेच बरोबर आहे. कारण भगवान परमात्मा एवढा दयाळू कृपाळू, तो स्वतः दुसऱ्यांकडून करून घेत नाही, तर भक्ताचा सांभाळ स्वतः करत असतो. अशा प्रकारचा परमात्मा कृपाळू आहे. म्हणजे अनाथाची भूक दैन्य जाय, त्याची भूक निवारण करतो, दैन्य निवारण करतो. उदारांचा राणा पंढरीस आहे, उभारोनी बाहे पालवितो. असा परमात्मा आहे तो, की म्हणतात उदाराचा राणा तो आहे. उदार तरी उदार राव, उदारांचा तो राजा आहे. का नाही, आवडीचे दान देतो, बाहे उभारवणे
आवडीचे दान देतो नारायण, बाहे उभारोनी राहिला असेल. तो उदारांचा राणा, अशा प्रकारचा उदारांचा राणा तो परमात्मा आहे. आणि उभारोनी बाहे पालवितो, आपले बाहे म्हणजे हात उभारून काय करतो, भक्तांना बोलावतो आहे. पुढे म्हणतात, जाणत या होणी नेनत्याची गोडी, आलिंगी आवडी करुण्या. आणि त्या भगवंताला जाणत्यापेक्षा सुद्धा नेनते जे आहेत ना भक्त, त्यांची गोडी आहे, आवड आहे, त्यांना काय करतो परमात्मा, आलिंगन देतो. जाणत्या नेनते म्हणजे कोण, परत आपण अर्थ समन्वयच करायचा. नेनते म्हणजे अज्ञानी, विषयासक्त, बहिर्मुख, त्यांना काही कळत नाही, वेडे, असं नाही. तर नेनता म्हणजे भोळा, भाविक. जे भाविक आहेत ना, तर त्यांची परमात्म्याला आवडे पहा. तुका म्हणायचे आवडती लढीवाळे, जाणीवेचे काळे तोंड देवा, म्हणून तर नेनते आवडतात, त्यांना आलिंगन देतात. क्षीण घेऊन या प्रेम देतो साठीन, न विचारी तुटीन लाभ काही. तर परमात्मा म्हणतात, क्षीण घेऊन या, भगवान काय करतो, क्षीण घेऊन या प्रेम देतो, आपलं श्रम घेतो, दुःख घेतो आणि प्रेम देतो. न विचारी तुटी लाभ काही. असं करत असताना आपल्या ठिकाणी काय लाभ होईल, आपले नुकसान होईल, काय हानी होईल, असा तो विचार न करता त्यांना प्रेम देतो. तुका म्हणे असो अनाथ दुबळी, आम्हाशी तो पाळी पांडुरंग. आणि तुकोबर म्हणतात, त्यामुळे आम्ही अनाथ दरिद्री जरी असलो तरी आमचं पांडुरंग परमात्मा काय करतो, पालन करतो. आम्ही दुबळे आहोत, आम्ही अनाथ आहोत, म्हणून तो पण आम्ही कसे आहोत, पांडुरंगाचे आहोत, म्हणून तो आमचा सांभाळ करतो. पुढे म्हणतात, अनेक मात माझ्या नावडे जीवासी, काय करूयासी पांडुरंगा, मुखातेची गोडी श्रवणी आवडी, चित्त माझे वडी तुझे पायी, जये पदी नाही विठ्ठलाचे नाम, मज होते श्रम ऐकता, अनेकांचे मज म्हणविता लाज, वाटे ते सहज न बोलावे, तुका म्हणे मज तुची आवडसी, सर्व भावे विषयी पांडुरंगा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा भगवान परमात्म्याविषयी असणारी अनन्यता प्रगट करतात. पहा, अनेक मात माझ्या नावडे जीवासी, काय करू यासी पांडुरंगा. हे पांडुरंगा, अनेक मात माझ्या जीवासी नावडे, दुसरी गोष्ट तुझ्याशिवाय मला या जगतामध्ये आता काहीच आवडत नाही. हे का नाही, काय करू बरं देवा, मी तरी काय करू, याला दुसरं काही आवडत नाही. देव म्हणत असेल, बाबा दुसरं काहीतरी मागून घ्या, काहीतरी घ्या. तर देव म्हणत असेल, मला काही नको आहे, मला दुसरं काहीच आवडत नाही, तुझ्याशिवाय मला दुसरं काही आवडत नाही. पुढे म्हणतात, मुखातेची गोडी श्रवणी आवडी, चित्त माझे वडी तुझे पायी. हे का नाही, माझ्या मुखाला देखील तेच गोडी आहे, श्रवणी आवडी म्हणजे माझ्या वाणीला पण तुझी आवड आहे, श्रवणी म्हणजे कानाला देखील तीच आवड आहे, चित्त माझे वडी तुझे पायी. आणि चित्ताला अरे खरे उपलक्षण या तिन्हींना मिळून सगळ्यांना घ्या, सगळं इंद्रियांना फक्त तूच आवडतो. पहा, ते इंद्रियांनी भांडण लागतं. पहा, ज्ञानेश्वरमध्ये ओळख पहा, की नाही, ज्याचा विषय जो नाही तो म्हणतो मला तो विषय पाहिजे, इंद्रियामध्ये भांडण लागतात. अर्थात सगळ्या इंद्रियांना असं वाटतं की परमात्मा मला मिळाला पाहिजे, परमात्म्याचा रस आपण चाखला पाहिजे. अशा प्रकारे इंद्रियामध्ये काय होतं, भांडण होतात. तसं मुखातीची गोडी श्रवणी आवडी, चित्त माझे वडी तुझे पायी. म्हणून तर तुकोबार म्हणतात ना, हे का नाही, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तिथे धाव घेई राही विठोबाचे पायी. सगळ्या इंद्रियांना सांगतात पहा तुकोबारा, येणे मुखे त्याचे वर्णी गुण नाम, शेवट तुका म्हणे माझा सकळ देहभाव, अनेक नको ठाव चिंतू यासी. मला फक्त हेच आवडतं देवा. म्हणून तर आम्ही काय करून ध्याईन तुझे रूप, गाईन तुझे नाम, ध्याईन तुझे रूप, गाईन तुझे नाम, अनेक न करी काम जिव्हा मुखे, माझ्या जीवेने मग दुसरं काही काम करणारच नाही आता. हे का नाही, पाहिन तुझे पाय ठेवी न मी डोही, पृथक ते काही न करी आण का, माझं फक्त आवडता विषय आता फक्त तुम्हीच आत पहा. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, बाकी काही आवडत नाही आता, फक्त आवड आता आम्हाला तुमच्याविषयी झालेली आहे. पुढे म्हणतात पहा, जयेपदी नाही मुखातीची जयेपदी नाही विठ्ठलाचे नाम, मज होती श्रम ऐकता. जयेपदी विठ्ठलाचे नाम नाही, मज ऐकता श्रम होती. पहा, म्हणतात ज्या पदामध्ये विठ्ठलाचं तुमचं नाम नाही ना, ते मज श्रम होते ऐकता, ते मला ऐकता श्रम होतात. जे ज्या पदामध्ये, ज्या वाक्यामध्ये तुमचं नाम नाही येत, विठ्ठल भगवान पांडुरंग ऐक नाही असे जे नाव येत नाहीत ना, ते पद असं वाक्य ऐकताना मला श्रम होतात. पहा, किती रटाळवानं काही काही बोलतात ना, किती मोठं व्याख्यान करतात, पण त्यामध्ये भगवंताची भक्ती उत्पन्न झाली पाहिजे, वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे. अशा प्रकारे काही होतच नाही, त्यामध्ये बदल होतच नाही, ती बोलतही नाही तसं. मग आम्हाला ते ऐकायला कसं वाटतं, रटाळवानं वाटतं, ऐकूशी वाटत नाही, आम्हाला श्रम होतात आम्हाला ऐकताना. अनेकांचे मज म्हणविता लाज, वाटे ते सहज न बोलावे. मज अनेकांचे म्हणविता लाज वाटे. एकाने मला अनेकांचं म्हणजे मी अनेकांचं आहे असं म्हणताना मला लाज वाटते, आणि वाटे ते सहज न बोलावे, असं लोकांना चुकून सुद्धा असं लोकांना असं बोलू नये. अर्थात
मी लोकांचा आहे, मी त्यांचा आहे, अशा प्रकारे बोलू नये वाटतं. आणि मी कोणाचं आहे वाटतं, फक्त तुमचाच आहे, अशा प्रकारे मला बोलावं असं वाटतं. तुका म्हणे मज तूची आवड असी, सर्व भावेविषयी पांडुरंगा. इथे पण आवड सांगतात की देवा मला फक्त तुम्हीच आवडतात. परत परत सांगतात अगोदर म्हटले मला दुसरं काही आवडत नाही, एकदा व्यतिरिक्त पद्धतीनं सांगितलं मला काय नावडे जीवासी, हे व्यतिरिक्त पद्धतीने काय आवडत नाही. मग आवडतं काय, अन्वय पद्धतीने सांगतात. तुका म्हणे मज तूच आवडसी, सर्व भावेविषयी पांडुरंगा. हे देवा मला तूच आवडतो. कसं, किती आवडतो, माऊलीसुद्धा म्हणतात ना, तुझ्यान वाहीन गा देवराया, देवराया बहु आवडसे जीवा पासोनिया. किती आवडतो, जीवापेक्षा सुद्धा पार आवडतो तुला. कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसे जीवा पासोनिया. अशा प्रकारे परमात्मा आवडतो. पुढे म्हणतात पहा, कळेल हे तैसे गाईन मी तुझं, जनासवे काज काय माझे, करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसी माझ्या गोडी वाटे जीवा, होनी निर्भर नाचेन मी छंदे, आपुल्या आनंदे करुनिया. काय करू कळा युक्ती या कुसरी, जाणीवेच्या परी सकळी का. तुका म्हणे माझे जयासवे काज, भोळा तो सहज पांडुरंगा. या अभंगामध्ये भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामधला जो भाव आहे तो प्रगट करतात. भगवान त्याला म्हणतात, कळेल हे तैसे गाईन मी तुझं, जनासवे काज काय माझे. हे देवा मला जसं कळेल ना, जसं मला आवडेल ना, जसं रुचेल ना, तसं मी तुला आता तुझं गायन करेल, तुझं वर्णन करेल. जनासवे काज काय, जनासवे माझं काही संबंध नाही, कर्तव्य नाही. का तर जन कसंही, जनाला काही आवडेल त्यांना पटो अगर न पटो, मी जनासंबंधी आता काही बोलणार नाही. मी जसं मला आवडेल तशा प्रकारची मी तुमची कीर्ती गाईन. करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसी माझ्या गोडी वाटे जीवा. मी आपली स्तुती करील, जसे माझ्या जीवाला आवडेल, योग्य असेल तसे मी करेल. होनी निर्भर नाचेन मी छंदे, आपुल्या आनंदे करुनिया. आणि मी कसा होईल, निर्भर होऊन नाचेल. निर्भर म्हणजे भीतिरहित होईल, आणि निर्भर म्हणजे परिपूर्ण होईल, ज्ञानाने परिपूर्ण होऊन मी काय करेन, आपल्या भक्तिसुखामध्ये नाचेल, आपल्या आनंदामध्ये मी उड्या मारेल, त्या छंदामध्ये मी नाचेल, अर्थात जीवनमुक्तचे विलक्षण सुख भोगेल. आपुल्या आनंदे करुनिया. काय करू कळा युक्ती या कुसरी, जाणीवेच्या परी सकळी का. तुकोबारा म्हणतात आता पदाचं आपलं चिंतन करायचे. इथून पुढे आपला आता खरा अष्ट सुरू होणार आहे. अष्टादशा म्हणजे काय, पदाचं चिंतन करणं, म्हणजे पांक्त चिंतन, पंक्तिशा चिंतन, म्हणजे पदाला फक्त टच अँड गो, म्हणजे अष्टादशा. आता कसं करू आपण, काय करू कळा युक्ती या कुसरी, जाणीवेच्या परी सकळी का. देव तुकोबारा म्हणतात, देवा मला कला नको, युक्ती नको, कुसरी नको, काय नको मला. आहे का नाही, माझ्या तर्क, आपलं माझे वक्तृत्वाची कला, तर्कशुद्ध मांडणी असंच पाहिजे, असं काय नको मला. जाणीवेच्या परी सकळी का. तुका म्हणे माझे जयासवे काज, भोळा तो सहज पांडुरंगा. अगोदर म्हटले जनासवे काज काय माझे, मग कोणासवे काज, तर पांडुरंगा तुझ्याशी माझं काज आहे. तू कसा आहे, भोळा आहे. भोळे भाविक जुनाट चांगले, होय तैसे केले भक्तिभावे. पुढे म्हणतात, तया सन्नती बहु आवडती, होय जयाची ती एक भाव, उपमन्यू ध्रुव हे काय जाणती, ध्रुव पण आहे पान. प्रल्हादाची ती नारायण, कोळी बिल्ल पशु श्वापदे अपार, कृपेच्या सागरे तारियली, काय ती गोपाळे चांगली शहाणी, तया चक्रपाणी जीवी सवे. तुका म्हणे भोळा भाविक हा देव, आम्ही त्याची पाव धरून ठेवलो. तया सन्नती बहु आवडती, की भगवंतास, तयास म्हणजे भगवान परमात्म्यास कोण आवडती, नेनती बहु आवडती, जयाचित्ती एक भाव जयाचित्ती, ते तयास नेनती आवडती. का नाही, म्हणजे परमात्म्याला आवडतात कोण, ज्याच्या चित्तामध्ये एक भाव आहे, एक दृढा चित्ती आम्ही रुक्माईचा पती, असा भाव ज्याच्या चित्तामध्ये आहे तेच मला आवडतात, म्हणजे भगवंताला आवडतात. उपमन्यू ध्रुव हे काय जाणती, प्रल्हादाची ती नारायण, हे उपमन्यू हे ध्रुवरू हे बाळ हे काय जाणत होते का, त्यांना वेदशास्त्र ज्ञान होतं का, काही ज्ञान नव्हतं, तरी पण त्यांच्या चित्तामध्ये फक्त नारायण असल्यामुळे परमात्म्याला ते आवडतात. कुळी बिल्ल पशु श्वापदे अपार, कृपेच्या सागरे तारियली. कृपेच्या सागरे तारियली कोण कोण, कोळी बिल्ल पशु श्वापदे अपारे सगळी तारियली, कोणी कृपेच्या सागरे तारियली. अर्थात भगवंताने सर्वांचा उद्धार केला. काय ती गोपाळे चांगली शहाणे, तया चक्रपाणी जीवी सवेन. बरं ती गोपाळ जी होती ती काय चांगली होती का, शहाणी होती का, विद्वान होती का, बरं ते आहे का नाही, विद्वान पाहिजे असं नाही. परमात्मा फक्त भोळे भाळे भक्त गाता ती साबडे, त्यांचे प्रेम आवडे विठोबासी. भगवंताला हेच आवडतं. काही न लगे एक भावाची कारण, तू का म्हणे आ न विठोबाची. मग ती गोपाळे चांगली होती का, आहे का नाही, गवळ्याची ताक पिरे कोण पोरे चांगली, तया चक्रपाणी जीवी सवे. चक्रपाणी म्हणजे चक्र आणि पाणी एकत्र आहे असं नाही, तर चक्र पाणी म्हणजे की चक्रम पाणौ यस्य, हे का नाही, चक्रम पाणौ यस्य सह चक्रपाणी, की ज्याच्या हातामध्ये चक्र धारण केलेलं आहे, चक्रधरा आहे का नाही, चक्रधर, त्याला म्हणजे परमात्मा. तो काय करतो, त्यांच्याबरोबर जेवण करतो. तुका म्हणे भोळा भाविका देव, ते आम्ही त्याची पाव धरून ठेवलो. असा जो भोळा भाविक आहे देव, त्याचे आम्ही काय करू, पाय धरून राहू, त्या स्वरूपामध्ये रमून जाऊ, असा आपण अर्थ करू शकतो. पुढे म्हणतात पहा, नलगे पाहावे अबद्ध वाकडे. आता वाचण्यापेक्षा सरळ अर्थ सांगू. आता नलगे पाहावे अबद्ध वाकडे, वचारावे कोडे नाम तुझे, हे का नाही,
तुकोबार म्हणतात, देवा आम्हाला आता अबद्ध तुमचं नाव विचार करताना ते अबद्ध आहे, अशुद्ध आहे, वेडं वाकडं आहे, यासुद्धा आम्ही आता विचार करणार नाही. जसं येईल आम्ही तसं काय करू, तुमचं नाम गाऊ. एक दृष्टांत पाहतो, कोणता अघमोचन दृष्टांत. आता वेळ नसल्यामुळे सांगत नाही, तुम्हाला इच्छा असेल जाणून घेण्याची तर काय करा, तुम्ही आपला नाम महिमा ग्रंथ घ्या, फुकट नाही विकत घ्या. फुकट ज्याच्याकडे पैसे नसतील त्यांनी मला मागा, तुम्हाला देऊन टाकेल नंतर मी. म्हणजे त्याच्यामध्ये कथा आली नाम महिमा, ते तुम्ही वाचा, मग तुम्हाला ते अघमोचन काय, भगवान परमात्मा किती कृपाळू आहे, किती आपली भक्ताची दया आहे तुम्हाला कळून येईल त्याच्यामध्ये. पहा पुढे मात्र, नाही काळ वेळ पंडिताचा धाक, होत का वाचक वेद वक्ते. नाही वेळ काळ पंडिताचा धाक, याच्याकरता कोणाचा धाक आहे का बरं? बाकी सगळ्यांना भीती असते, वक्त्यांना असेल, शास्त्री लोक असतील त्यांना भीती असते, वादी जे माझं वादामध्ये माझं खंडन करतील, मंडन करतील, काहीतरी करतील म्हणून भीती असते. पण नामस्मरण करताना भीती कशाची? कारण ती निर्दुष्ट साधन आहे, भीती कोणाचीच नाही. आता वेदीचे प्रतिपाद्य तू चालपडी, तुला भीती कोणाची? वेदीचे प्रतिपाद्य न कळे पाहता तैशी अनंता नामे ठेवू. वेदांची प्रतिपाद्य विषय, वेदाचा प्रतिपाद्य कोण? परमात्मा. मग तो न कळे पाहता शोधून सापडत नाही, म्हणजे ते ज्ञान होत नाही. मग तो सुलभ होण्याकरता आम्ही काय करू, तुम्हाला नाम ठेवू, परमात्म्याला काय करू, नाम ठेवू. कृष्ण विष्णू हरी गोविंद सुलभ होण्याकरता सगळे नावं तुम्ही घ्या. आता विष्णू सरनामामधले सगळे घ्या. आपल्या मना उपजे आनंद तैसे करू छंद कथे काळी. आणि माझ्या मनाला असा आनंद उत्पन्न होईल ना, तशा करू आम्ही छंद, कथामध्ये छंद करू, नृत्य करू. जसं पांडुरंग महाराज सगळे नाचले, पा त्यांनी नाचले, सगळ्यांना नाचवलं, आनंद घ्यायला त्याने. तुका म्हणे आम्ही आनंदाची झालो, आनंदची लिहालो अलंकार. आणि मग आम्ही कसं झालो म्हटली, साधना करून आनंदाची झालो, म्हणजे आनंदाने तृप्त झालो, परिपूर्ण झालो. आनंदाचे डोही आनंद तरंग, सर्व सुख लिहालो सर्व अलंकार. अशा प्रकारची आमची अनुभूती प्राप्त झाली, आमचं जीवन हे आनंदाने परिपूर्ण पान. इथं पण एक दृष्टांत येतो, दिगंबर महाराज बाबा सांगत असतात, त्यांचं नंतर तुम्हाला बाबा सांगितलं किंवा नंतर कोणी सांगेल. पाहता, दैन्य दुःखामा न येती जवळी, दहन हे होळी होती दोष. अशी भगवत भक्ती केल्यानंतर भगवंताचं आम्हाला दर्शन प्राप्त झालं, आत्मत्वाने झालं. मग आमच्या जीवनातलं काय बदल झाला सांगतात, दैन्य दुःख हे आमच्या जवळ देखील येत नाही. कारण काय झाली, होळी झाली. होळी झाली म्हणजे काय, वाक्प्रचारी. होळी होणं म्हणजे सर्व नाश होणं, नष्ट होऊन जाणे, दुःख दैन्य निघून जाणं, अशी आमची स्थिती झाली. सर्व सुखी ती माने लोटांगणे, कोण या साने दृष्टी पुढे. मग आमचे सगळे सुख लोटांगण घालून आमच्याकडे येतात, पण आम्ही दृष्टी पुढे आमच्या दृष्टीपुढे ते का आम्ही त्यांच्याकडे ढुकून पण पाहत नाहीत. आमुची आवडी संत समागम आणि का ते नाम विठोबाचे. मग आम्हाला आवडतं काय नेमकं, ह्या सुखाकडे पाहत नाही. आवडतं काय तुम्हाला? आम्हाला आवडतं संत समागम आणि भगवान परमात्म्याचं नाम. आमचे मागणे मागो त्याची सेवा, मोक्षाची निर्देवा कोणाचाड. इथं पण समन्वयाने चिंतन करायचं, मोक्षाचे निषेध न करता फक्त भक्ती सुखाची आवड व्यक्त करायची. तुका म्हणे पोटी साठविला देव, न्यून तो भाव कोणा मान. तुकोबारा म्हणतात, आम्ही तो परमात्मा पोटामध्ये अंतःकरणामध्ये साठवला, म्हणून तो न्यून भाव कोण आम्हा. आता आमच्या ठिकाणी न्यूनता कशाची राहिली, आता आमच्या ठिकाणी कशाची कमी राहिली नाही. पुढे म्हणतात, काळ तोंडा सोना भलते चोरुणी करी जना. मग इथं साधूचा वेश धारण करणारा जो कसा आहे, अंतरामध्ये वेगळं, वरून निषिद्ध, आपलं वरून दाखवतो साधूपणा, पण अंतःकरणामध्ये सतत त्याच्या विषयाची आसक्ती आहे, निषिद्ध विषयांचा भोग घ्यावा असं वाटतं. त्याचं वर्णन करतात, तो कोण आहे, लोकांना चुरून निषिद्ध कर्म करतो, तो माझा काळ तोंडा सुना आहे, श्वान आहे काळ्या तोंडाचा. धिक त्याचे साधूपण विटाळून वरते म्हणा. त्याचं साधूपणाचा धिक्कार असं म्हणतात का, त्याचं मन विटाळून वरते. विटाळलेलं त्याचं मन, सतत ते मनामध्ये निषिद्ध विषयाची वासना आहे. मंत्र ऐसे घोकी वश व्हावे जेणे लोकी. अजून काय करतो तो, तर असे मंत्राचं घोकणपट्टी करतो, ज्या वशीकरण मंत्राचं, की जेणेकरून लोक आपल्या वशीकरणामध्ये येतील, मग आपला काही पण जमीन करायला असं जे असेल त्याचं ते धिक्कार असो त्याचं म्हणतात. मग तुका म्हणे थित नागवला नवे हित. मग तो नागवला म्हणजे मुकला, चुकला, खऱ्या हितापासून तो कसा झाला, चुकून गेला, फसला, मनोमार गेला, तो त्याची मुकला, तसा इथं नागवला. हित म्हणजे परमात्मा, सिद्ध असलेले परमात्म्याचे स्वरूप जे आहे त्या परमात्म्यापासून तो नागवला. पुढे म्हणतात, विठ्ठल मुक्तीदाता नवे मरो हे बोलता. खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा मुक्ती देत नाही का हो? भगवान परमात्मा मुक्ती देणार आहे ना, पण कोणी म्हणतात विठ्ठल मुक्तीदाता नव्हे, असं जो म्हणत असेल तो लगेच मरून जावा असं म्हणतो. बरं, तेव्हाच मरून जाऊ तो. न मजन सहावे कानी विष उत्तर लागे म्हणे. हे असं ऐकताना माझ्या कानात ते सहनसुद्धा होत नाही, आणि त्याचं बोलणं मला विषाप्रमाणे लागतं. हरिकथे ती धिक्कारी, शत्रू माझा तोची वैरी. असा जो कोणी असेल हरिकथाचा धिक्कार करत असेल तर तो माझा शत्रू आहे, तोच माझा वैरी आहे. सुना काळतोंडा जो या देवा म्हणे धोंडा. आणि जो एखादा या देवाला धोंडा म्हणत असेल, पाषाण दगड येतो, तुमची मूर्ती काय देव आहे का तो, एवढा देव म्हणतात का, असं कोणी म्हणत असेल तर तो सुद्धा काळ्या तोंडाचा सोनाच आहे. अगोदर एक काळतोंडा सोना सांगितला, इथं काळतोंडा सोना सांगितला आहे. अजून एखादा पुढे येईल, बघू आपण आलं तर. पुढे म्हणतात,
अहम म्हणे ब्रह्म नेने भक्तीचे ते वर्म. अर्थात तिथं फक्त शब्दात्मक ज्ञान ज्याला झालं, अहम म्हणे ब्रह्म, मी ब्रह्म आहे का नाही, मी म्हणणं ब्रह्म म्हणतो आणि विषयाच्या टोक करतो, विषयाची प्राप्ती करू अशी वाटते त्याला, आणि वरून म्हणतो मी ब्रह्म आहे. वृत्तीत्मक ज्ञान म्हणा, शब्दात्मक ज्ञान म्हणा, परोक्ष ज्ञान म्हणा, सगळं ज्ञान घ्या आणि त्याला भक्तीचं जर वर्म कळालं नसेल तर मग तो सुद्धा असाच आहे. आता तो कोण आहे? सुना काळतोंड आहे. परत घेतलं तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. म्हणून तुकोबार म्हणतात अशा प्रकारे जे कोणी असेल ना तर त्यांचं क्षणभर देखील मला दर्शन नको. बाबांच्या भाषेत त्यांच्या गावा नका जाऊ, त्यांचे तोंड नका पाहू, कारण का त्यांचं काळतोंड आहे म्हणून. पुढे म्हणतात यमपुरी त्यांनी वसविली जाना, उच्छेद भजना विधी केला. आता भक्तिवीर जीवांची गती सांगतात, वर्णन करतात आहे का नाही. त्यांना भजन कळत नाही, भजनाचा उच्छेद करून टाकतात. जे भजन करतात त्यांना पण विक्षेप करून टाकतात. त्यांनी काय केलं म्हटले, यमपुरी वसविली जाना. त्यांनीच खरी यमपुरी वसविली म्हणजे यमपुरींना आधार यांचाच आहे, यांच्यामुळे यमपुरी जागेवर ठीक आहे म्हटले. अवघड कोणी न करी सांगता सुलभच बहुता गोड वाटे. तुकोबार म्हणतात अवघड त्यांना सांगितलं हरिभक्ती करा, देवाचं नाम घ्या आहे का नाही, चला आमच्या सगळं आळंदीला चला, पंढरपूरला नको वाटतं त्यांना. आणि सुलभ बहुता गोड वाटे, मग त्यांना सुलभ म्हणजे नामच पण सुलभ आहे, मग ते गोड वाटतं असा अर्थ नाही करायची. सुलभ बहुत गोड वाटे म्हणजे स्वैर वर्तन करणं त्यांना गोड वाटतं, सोपं वाटतं ना. ते त्या इंद्रियांचं दमन नको, मनाचं दमन नको, काही नको. जसं स्वैर वातावरण, स्वैर फिरावं वाटतं त्यांना, सोपं वाटतं म्हणून त्यांना गोड वाटतं. ते काय तिनं ते होते मागे ऋषी, आधार लोकांचे ग्रंथ केले. हो, जे मागे जे ऋषींनी ग्रंथ निर्माण केले त्या ग्रंथामध्ये कर्तव्य काय अकर्तव्य काय सगळं सांगितलं आहे. दमन सांगितलं आहे, शम सांगितलं आहे, इंद्रिय निग्रह सांगितलं आहे. मग ते वेडे होते का काय, जाणते होते ते, नेनते होते का ते, सांगा ना तुम्ही. द्रव्यदारा कोणी स्थापिले धन, पिंडाची पाळण विषय भोग. इथं पण दोन अर्थ होतात पहा. एक इथं अर्थ केला आहे, पण दुसरा एक अर्थ मला सुचला. द्रव्यदारा कोणी स्थापिले धन, पिंडाची पाळण विषय भोग. इथं अर्थ असा केला त्यांनी की द्रव्यदारा कोणी स्थापिले धन, पिंडाची पाळण विषय भोग. त्यांनी कुठं सांगितलंय का ग्रंथामध्ये द्रव्यदारा यांचा विषयाचं प्राप्ती करून घ्यावी, त्यांच्या द्वारा भोग भोगावा आणि मग विषय आपल्या देहाचं पालनपोषण करावं आहे का नाही, अंजन भंजन करावं, विषयांचा भोग घ्यावा असं सांगितलं आहे का? नाही सांगितलं. पण दुसरा एक असा अर्थ की त्या द्रव्यदारा कोणी स्थापिले म्हणजे प्राप्त केलं, त्या साधू संतांनी प्राप्त केलं का बरं, म्हणजे त्याच्याकरता झटले का, ते पूर्ण आयुष्य खर्च केलं का? नाही ना. पिंडाचं पण विषय त्यांनी प्राप्त केलं का? नाही प्राप्त केलं. उलट जगाचा उद्धार करण्याकरता संपूर्ण ते समर्पण केलं आपलं जीवन परमार्थाकरता. तुका म्हणे दोही ठाई हा फजित पावे यमदूत जना हातीन. आणि तुकोबार म्हणतात असा जो कोणी असेल तो ऐकत नसेल, निषिद्ध कर्म करत असेल, मग तो दोही ठाई फजित पावे यमदूत जना हाती. यमाच्या ठिकाणी पण फजितीच आहे त्याची. का? निषिद्ध कर्म केल्यामुळे. मग यमाचा पाहुणा कसा असतो, त्यांचा पाहुणचार मारुती चोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल, अशा प्रकारे त्याला पाहुणचार मिळतो. आणि इकडं परमार्थ होत नाही आणि व्यवहार होत नाही. तुका म्हणत या दोहीकडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडी. पुढे म्हणतात पहा, न कळता कोणी मोडियेले व्रत, तया प्रायश्चित्त चाले काही, जाणत या वज्रलेप झाले थोर, तया सागोर कुंभी पाक. जाता जरी आपल्या अर्थ पाहिजे. न कळता कोणी मोडी येले व्रत, तया प्रायश्चित्त चाले काही. हे पहा आता खूप महत्त्वाचं इथं पहा. म्हणतात न कळता कोणी मोडी येले व्रत. एखाद्याला कळत नसेल, जाणत नसेल तो आहे का नाही, आज सोमवार आहे, एकादशी आहे, त्याला माहीत नाही, विसरलाय तो. म्हणून काय जे तया प्रायश्चित्त चाले काय, अर्थात त्याच्याकडून व्रत मोडलं, व्रताचा भंग झाला, त्याच्या लक्षात नाही आणि सकाळीच पोहे खाल्ले आणि ते नंतर लक्षात आलं, मग त्याला पाप नाही, त्याला प्रायश्चित्त सांगितलं शास्त्रामध्ये हे का नाही. कधी कधी होतं ना असं, सकाळी आपण नाही खात, पाव पिऊ दे, बाकीचे लोक खायचे, सकाळी आम्ही पाव खाल्ला म्हणतात, आम्ही एकादश नाही करत, एकादश करतो पण पाव खाल्ले आम्ही, लक्षात नाही राहिलं हे का नाही. न कळता कोणी मोडेले व्रत, तया प्रायश्चित्त चाले काही. त्याला प्रायश्चित्त आहे पण जाणत या वज्रलेप झाले थोर, तया साघोर कुंभी पाक. पहा किती छान सांगितले. जाणत या वज्रलेप झाले, पण जाणणारा व्यक्ती असे त्याला कळालंय एकादशी आहे, सोमवार आहे आणि त्याच्याकडून पण जाणून त्यांनी एकादशी सोडून दिली का? हो, उपवास केल्यावर कसे अवघड होईल आपलं, मग कसं काय जमायचं आपलं आहे का नाही, आपलं काम करायचं, सगळं करायचं, मग कसं काय जमेल. नाही, तयास अघोर कुंभी पाक. तुकोबार म्हणतात पहा, जाता जरी कोणी नायके सांगता, तया शिकविता तेची पाप. पुढे म्हणतात जाता कोणी सांगता जरी नायके, तया शिकविता तेची पाप. तया तेची शिकविता पाप. पहा इथं म्हणतात जाता जरी कोणी नायके सांगता. एखादा वाईट कर्म करण्याकरता जर प्रवृत्त झाला, एखाद्याने त्याला सांगितलंय पण त्याचं ऐकलं नाही त्या व्यक्तीनं, पण ज्याने सांगितलंय ना त्याला पुण्य प्राप्त होतं, किंवा त्याने सांगितलंय बाबा तिकडे जाऊ नको, पण जो जातो ना त्याला फळ तेच प्राप्त होतं, दुःख प्राप्त होतं. आणि तया शिकविता तीची पाप. जो त्याला शिकवतो ना बाबा निषिद्ध कर्म केलं पाहिजे, देवाने कशाकरता निर्माण केलं सगळं,
देह निर्माण केला, इंद्रिय निर्माण केलं, त्याच्याकरताच केलेत ना बाबा. असं काय करतो तू? मग तया शिकवितात तीची बाबा. शिकवत असेल ना सुद्धा तो त्याचं जसं फळ मिळतं ना त्या करणाऱ्याला, तर शिकवण्याला पण तेच फळ प्राप्त होतं. पण काय करू माझे देवी बोलविले, माझे खोळंबले काय होते. तुकोबारांना वाटतं अरे हे लोक सांगून ऐकत नाहीत, मग काय करू माझ्या देवी बोलविले, माझं काय खोळंबले, माझं काय बंद पडलंय का. तुकोबारा म्हणतात पण काय सांगू, मला देवाने सांगितलंय. कालच बाबाने सांगितलं ना, स्वप्ना माझी आले नामदेव महाराज भगवान स्वतः. तुकोबारा हे तुम्हाला काम करायचं आहे का नाही, कारण जगाचा उद्धार करणं आपलं कर्तव्य आहे. साधू संतांनी काय केलं पाहिजे, जगाचा उद्धार केला पाहिजे हे काय नाही. म्हणून म्हणतात तू का म्हणे मग जन पहा विचारून सुख वाटे म्हणे त्याची करा. मग तुकोबारा म्हणतात अहो तुम्हाला एवढं सांगितलंय जनांना, मग तुम्हीच विचार करा, तुम्हाला काय बरं वाटतंय ते करा. अहो थोडा विचार करा हे का नाही. हा देव परत मिळत नाही, आपल्या हिताचा विचार करा. गेले ते जाऊ द्या हे का नाही, गेले ते भोस जाऊ परत आहे. आता पुढचा जो काळ आहे ना तो आपण सुधारला पाहिजे हे का नाही. पुढे जामीन आहे तू काही ना काही ते प्रमाण, आपलं मागचं जीवन जसं असेल जाऊ द्या, पण इथून पुढे आता आपण यथार्थ आपली वाटचाल केली तर निश्चित परमात्म्याला दया येईल. मरणाच्या अवयवीत एक क्षण का होईना आपल्याला कृपा करेल तो. म्हणून आपल्याला शास्त्राप्रमाणे वागलं पाहिजे. शेवटचा अभंग पाहता वाचे विठ्ठल नाही तोची प्रेत वत पाही किंवा प्रेत रूप पाही असे दोन पाठ येतं. धिक त्याचे जे आले पण भार नसा हे मेदिनी. तुकोबारा म्हणतात असं जर भक्ती विना जीवन असेल ना एखाद्याचं तर त्याचं जीवन मरण्याप्रमाणे आहे. म्हणतात पहा वाचे विठ्ठल नाही तोची प्रेतवत पाहील. ज्याच्या वाचेमध्ये मुखामध्ये विठ्ठलाचं नाम येत नसेल तर तो कसा आहे म्हटले, प्रेताप्रमाणे आहे. प्रेताप्रमाणे एक अर्थ आहे. आणि प्रेतरूप साक्षात तो कोण आहे, प्रेत आहे. पहा हे काय, तैसे माझी भक्तीविन जळो त्याचे जे आले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काय. पृथ्वीवर पाषाण काय कमी आहेत का, दगड कमी आहेत का, भरपूर दगड आहेत. ते भक्ती करतात का कधी. असा एका दगड आला म्हटलं चला मला वारीला तुमच्याबरोबर यायचंय, देवाचं दर्शन करायचं. दगड म्हटला नाही म्हणत तो दगड हे का नाही, म्हणजे त्याचं वजन होतं पृथ्वीला. म्हणून तैसे माझे भक्तीविना जळो त्याचे जे आले पण. धिक त्याचे जे आले पण भार न साहे मेदिनी. त्याचं ओझ त्या पृथ्वीला, मेदिनी म्हणजे पृथ्वीला देखील सहन होत नाही. न वैसे कीर्तनी गुण नायके जो कानी. आणि कीर्तनामध्ये बसत नाही. गुण नायके जो कानी, कानी जो गुण नायके, कानाने भगवंताचं गुण ऐकत नाही, कीर्तनामध्ये बसत नाही. मग त्याचं धिक त्याचे जे आले पण भार न साहे मेदिनी. जाता कंटाळे देवळा, देवळामध्ये जाण्याकरता पण फार कंटाळ येतो. सकाळची गोड झोप असते ना, साखर झोप असते. मग सकाळ पुढचं दर्शनाला आपण थोडा आराम करू, साखर झोप घेऊ, नंतर बघू काय करायचं ते. असं त्याला म्हणतात बघा तोची सुना मुख काळा हे का नाही. इथं आलं बा इथं म्हणलो तीनदा येणार आहे म्हणलो आपल्या चरित्रात्रामध्ये 3 प्रकारची इथं सांगितली. तीनदा आलं पा सुना म्हणजे त्याचं मुख काळं आहे त्या सुन्याचं. हरिभक्तीविनं जळो त्याचे शहाणपण. हरिभक्तीविनं जर त्यांचं जीवन असेल ना तर सगळं शहाणपण, जरी विद्वान असतील, प्रकांड पंडित असतील आणि त्यांच्या ठिकाणी भक्ती प्रेम नसेल, हरिभक्ती नसेल तर त्यांचं जे जीवन आहे धिक त्याचे जे आले पण भार नसा आहे मेदिनी. आणि शेवट म्हणतात तू का म्हणे तेने वंशा आणले उणे. त्याने त्याचा तर घात केला पण त्याच्यामुळे कुळाचा पण घात झाला. हा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. अशा प्रकारे आपण बाबांच्या कृपेने, बाबांच्या आज्ञेमुळे सेवेला प्रवृत्त झालो. सेवा पूर्ण झाली, बाबांनीच ती पूर्ण करून घेतली. जी शास्त्र या क्षेत्रामध्ये जे सेवा यथार्थ घडलेली असेल, शास्त्र संवादी, ते बाबांचं आहे, त्यांचीच कृपा आहे. आणि जे चुकून गडबडीमध्ये काही चुकून शब्द गेलेले असतील ते अगदी बालक आहे म्हणून मला क्षमा करा. चुकलेले ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. कारण जीवाच्या ठिकाणी दोष असतातच, सगळ्यांना माहीतच आहे का नाही, सगळे दोष असतात. मग ते माझ्या ठिकाणी दोष समजून ते परत करा. मात्र जे योग्य आहे ते सगळं बाबांचं आहे, सर्व गुरुजनांचं आहे. असं करून त्याचा स्वीकार करा. आणि जे संतांचं वचन आहे त्याचा आपण अंगीकार केला, अनुष्ठान केलं तर निश्चित आपल्या जीवनामध्ये त्याची फलश्रुती प्राप्त होते. असंच तुकोबारायांकडे, ज्ञानोबाराकडे हीच प्रार्थना करूया की भगवान अशी आमची साधना चालू आहे, उपजला भाव तुझे कृपे सिद्ध जावो. असा सतत आमच्या पाठीशी तुमचा कृपा हस्त असू द्या आणि वरद हस्त असून आम्हाला शेवटपर्यंत अशी स्थिती, अर्थात यामध्ये सुद्धा शेवटच्या मरणाच्या अभिवेत एक क्षण का होईना पण ती स्थिती प्राप्त व्हावी, तदनंतरच आमचा देह पडावा. अशा प्रकारची प्रार्थना करूया आणि सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. राम तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञान. पुढील सत्र बरोबर 5:30 वाजता सुरू होईल. आजच्या दिवस फक्त 5:30 वाजता सत्र चालू होईल.
5:30 ते 6:30. 6:30 नंतर भजन.